कृष्ण काय म्हणाले, मनाला खसलेल्या अर्जुनाला पाहून, अर्जुना अशा प्रकारची अशुद्धी तुझ्यामध्ये आली कशी? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे तो त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. अशा प्रकारे शोक करणे, खचून जाणे आणि काहीच निर्णय न घेणे याने काय होते, तर याने मनुष्य उच्चतर लोकात जात नाही तर तो दुष्कृतीला जातो. तर आपल्या जीवनात पण बरेच संकट येतात आणि आपण त्या संकटांना वेगवेगळ्या प्रकारे आपली प्रतिक्रिया देतो. बरोबर आहे ना? आपल्या जीवनात जे संकट येतात त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. तर काही जण संकट आल्यावर काय करतात, आपण कधी कधी पाहिलं असेल, काही काही आमच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी होते, परीक्षा आली, इंजिनिअरिंगची परीक्षा आली तर काय करायचे ते, आणि फार टेन्शन आलं तर त्याचं जे रेस्टॉरंट होतं ते जायचे, पोट भरून खायचे आणि जाऊन झोपून जायचे. फार टेन्शन आलं, झोपून जा. तर काही काही जणांचा रिस्पॉन्स काय असतो, ज्या बरोबर जेव्हा जीवनामध्ये संकट येतात ते व्यक्ती पूर्णपणे खचून जातात आणि त्या खचलेल्या परिस्थितीत डिप्रेस होतात, त्यांना अँझायटी येते, ते दारू किंवा सिगरेट पिण्याचा प्रयत्न करतात, दारूच्या आहारी जातात आणि निष्क्रिय होऊन जातात. बेसिकली काहीच करायचं नाही. आपलं संकट आलंय, शांत राहा, आपलं कार्य करा. काय संकटाला हरे कृष्ण. कमी केला आवाज. कोणाला कोस्ट ऍक्सेस मिळाला? विनायक टू गिव्ह टू सम मोर पीपल कोस्ट ऍक्सेस. तर येस. तर 3 प्रकारचे, यू कॅन गिव्ह टू श्याम, ही हॅज रेज हिज हँड, यू कॅन गिव्ह टू. तर अशा प्रकारे पाहतो का, काही व्यक्ती जेव्हा जीवनात संकट येतात तेव्हा पूर्णपणे हतबल होऊन जातात आणि खचून जातात आणि काहीच कार्य करत नाही. तर संकटांना हा तमोगुणाची प्रतिक्रिया आहे. जो कोणी व्यक्ती तमोगुणात आहे त्याची प्रतिक्रिया काय असते, संकट आल्यानंतर हातपाय गाळून बसायचं आणि काहीच कार्य करायचं नाही. जे व्यक्ती रजोगुणात असतात त्यांची काय प्रतिक्रिया असते, संकट आल्यानंतर लगेच प्रतिक्रिया द्यायची, काय विचार नाही करायचा, लगेच कार्य करायचं. तू मला असं बोललास, तुझ्या कानफटात लावली मी. तू मला अशी बोललीस, मी आता तुझ्या विरुद्ध काहीतरी करणार आहे, मी काहीतरी कट शिजवते आता. तर जे रजोगुणात असतात ते लगेच प्रतिक्रिया देतात आणि बऱ्याच वेळा नंतर त्यांना आपल्या जीवनात पश्चाताप होतो. कारण की जसं कॉम्प्युटरमध्ये कंट्रोल झेड असतं आणि आपण 10 वेळाला पण कंट्रोल झेड करू शकतो, परंतु दुर्भाग्याने आपल्या जीवनामध्ये कंट्रोल झेड आहे का? आपल्या जीवनात कंट्रोल झेड नाहीये. आणि तिसऱ्या प्रकारचा रिस्पॉन्स आपण देऊ शकतो का, आपल्या जीवनात कोणती पण परिस्थिती आली, संकट आली आपल्या जीवनात, तर आपण काय करायचंय, आपल्याला आत्मचिंतन करायचंय. आपल्याला जे आध्यात्मिक जी पुस्तकं आहेत, गुरु आहेत, त्यांचं शरण घ्यायचंय. जर आपण आत्मचिंतन केलं आणि अशा प्रकारे आध्यात्मिक पुस्तक आणि गुरु यांची शरणागती घेतली तर आपल्याला हळूहळू त्यातून मार्ग भेटू शकतो. तर आपण इथं पाहतोय की अर्जुनाला पण त्याच्या जीवनात संकट आलंय, त्याला काय कळत नाहीये, परंतु पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग म्हटले गेलंय का, कारण की या विषादामध्ये पण, या दुःखामध्ये पण तो भगवंतांचं शरण घेतोय. तो चुकीच्या गोष्टींच्या आहारी नाही जाते, तर तो भगवंतांचं शरण घेतोय. आणि कारण की त्याने दुःखात पण भगवंतांचं शरण घेतलंय तर त्याचं दुःख पण एक सगळ्यात मोठ्या प्रकारची संधी बनली आहे त्याला सगळ्यात पुढे घेऊन जाण्यासाठी. कारण की या कठीण अवस्थेत तो भगवंतांचं शरण घेतोय. तर त्याला इथे भगवंत म्हणतायत का तू आपण पाहत आला इथे आता पुढच्या श्लोकामध्ये, हे अशा हीन नपुसकतेची कास नको धरूस. तर एखाद्या क्षत्रियाला नपुसक म्हणणे फार मोठा अपमान आहे. त्याच्या हृदयाला फार मोठी ठेच आहे का मला कोण नपुसक म्हणतात, आणि भगवंत त्याला क्लैब्यम म्हणतायत. तर क्लैब्यम म्हणजे तुझ्यात कशा प्रकारे नपुसकत्व आलं. तर भगवंत इथे अर्जुनाला रागवतायत. त्याला 4-2 चुकीचे नाही त्यांच्या दृष्टीने, पण आपल्या दृष्टीने वाटणारे का कठीण शब्द बोलतायत. तर काही जण विचारतील का प्रेम कुठे आहे गीतेत, तर हे प्रेम आहे. व्यक्ती कायम कोणाला खवळतो, कोणाला रागवतो. तुमच्या घरी तुमच्या मुलाने काही चूक केली तर तुम्ही त्याला रागवणार, तुम्ही त्याला बोलणार, परंतु शेजाऱ्याच्या मुलाने जर चूक केली तर त्याला तुम्ही एक फटका नाही देणार किंवा त्याला तुम्ही रागवणार नाही. कारण की तुम्ही तुमच्या मुलावर तुमचा अधिकार पाहता. तर आपल्याला ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्यांनाच आपण रागवतो किंवा त्यांच्यावरतीच आपण चिडतो. तर इथे भगवंत अर्जुनावरती आपल्या प्रेमाचं दर्शन करवत आहेत. भगवंत इथे अर्जुनाला रागवतायत आणि अर्जुन पण आपलं प्रेम दाखवतोय. रागवल्यानंतर तो काय इथे पळून नाही जाणार आहे किंवा दुःखी नाही होणार आहे,
तर रागवल्यानंतर पण तो भगवंतांचं शरण घेणार आहे. तर अशा प्रकारचं नातं आपल्याला भगवंतांशी विषयी जोडायचं आहे, की जिथे आपण भगवंतांचं चिंतन करत राहू आणि भगवंत पण आपल्या भक्तांचं आपलं चिंतन करत राहतील. हे नातं भक्तांचं आणि भगवंतांचं असतं. आणि गीता हे भगवंतांसोबत नातं कसं बनवायचंय हे शिकवते. आणि अशा प्रकारचं नातं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तर गीतेच्या एकदम सुरुवातीला भगवंत बोलण्याच्या बरोबरच भगवंत आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करतात आणि ही भक्ती सगळ्यात पहिल्यांदाच भक्तीचं दर्शन इथे आपला दुसऱ्या अध्यायात होतंय. आता हे दर्शन थोडं लपलेलं आहे, लगेच दिसत नाही शब्दांमधून. म्हणजे शब्दात भक्ती शब्द येत नाहीये. परंतु ज्या प्रकारे शब्द बोलले जात आहेत, त्याच्या अर्थ त्याच्या मार्फत आपल्याला कळू शकतं, का इथे भगवंत अर्जुनावरती किती प्रेम करतायत. आणि अर्जुन विचारतो की मला एवढे प्रिय आहेत भीष्म, द्रोण यांना कसं मारू शकतो? तर भगवंत म्हणतात का अरे त्यांनी चुकीच्या व्यक्तींची कास धरली आहे, त्यांच्यासोबत ते गेले आहेत. त्याला मारण्यात काही दोष नाहीये. परंतु तो म्हणतोय मला बरं आहे का मी भीक मागून राहू शकतो. परंतु गुरूंची हत्या करणं आणि त्यांच्या रक्तरंजित धनाने जे धन मला प्राप्त होईल किंवा राज्य मिळेल ते रक्तरंजित असेल, तसं राज्य करणं माझ्यासाठी चांगलं नाही आहे. अशा प्रकारे अर्जुन म्हणतोय. परंतु शेवटी अर्जुनाची काय परिस्थिती होते आपण हे श्लोक गाऊया. फार सुंदर श्लोक आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभावः, कार्पण्य दोषोपहत स्वभावः, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतः, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतः, यशोऽस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे, यशोऽस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्येऽस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्, शिष्येऽस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. तर एखाद्या व्यक्तीकडे किती पण बुद्धी असू द्या, त्याला किती पण त्याच्यामध्ये तर्कशास्त्रामध्ये प्रगत असू द्या, परंतु जोपर्यंत भगवंतांना किंवा भगवंतांच्या भक्तांना शरण जात नाही, तोपर्यंत त्याची गोंधळलेली परिस्थिती कधीच दूर होऊ शकत नाही. तो व्यक्ती कायम कन्फ्युजन मध्ये असेल. किती पण त्याच्या जीवनात तर्कबुद्धी असू द्या, किती पण त्याच्यामध्ये लॉजिक असू द्या, परंतु जोपर्यंत भगवंतांना तो शरण जात नाही, तोपर्यंत त्याला भक्तीचा मार्ग किंवा त्याच्या जीवनाचा मार्ग त्याच्यासमोर प्रशस्त होणार नाही. हे आपण अर्जुनाकडून शिकू शकतो. अर्जुनाने केवढे सारे तर्क दिले का, काय काय तर्क दिले का, मला माझ्या जीवनात भोग करता येणार नाही जर माझ्या नातेवाईकांना मारलं, मला पाप लागेल नातेवाईकांना मारलं तर, पाप बुद्धी घेऊन मी कसं जगू शकतो, आणि या नातेवाईकांना मारल्याने पुरुष जाती समाप्त होईल, स्त्रियांवर अत्याचार होतील आणि नको असलेली संततीचा जन्म होईल, आणि ती संतती जी नको असली असते तिच्याद्वारे समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात त्या पसरतील, आणि ही संतती चुकीच्या मार्गावर असल्याने पिंडदान कोण करेल, तर पूर्वजांची जे प्रगती आहे ती पण होणार नाही. अशा प्रकारे अर्जुनाने वेगवेगळे तर्क दिले, परंतु कारण की त्याने भगवंतांच्या भक्तीचा भगवंतांचा स्वीकार केला नाही, जोपर्यंत सरेंडर केलं नाही, शरणागत झाला नाही, तोपर्यंत त्याच्या मनातले कन्फ्युजन गेले नाही. आणि शेवटी तो म्हणतोय, एवढं सगळं लॉजिक दिल्यानंतर एवढ्या बुद्धिमत्तेचं तो दर्शन करतोय अर्जुन, परंतु शेवटी काय म्हणतोय तो, का माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा. तिथे अर्जुन काय म्हणतोय, की मी तुमचा शिष्य झालो आणि मी तुम्हाला शरण जात आहे, कृपा करून मला उपदेश द्या. तर ही गोष्ट आपल्याला करायची. आपल्या जीवनात जेव्हा कन्फ्युजन येतात, आपल्या जीवनात जेव्हा आपला पुढचा मार्ग कळत नाही, आपल्याला त्यावेळी अशा एका वरिष्ठ व्यक्तींचं शरणमध्ये जायचं, त्यांचे गायडन्स घ्यायचे, किंवा अशी जे गीता भागवत सारखे ग्रंथ आहे त्याच्यामधून गायडन्स घेत आहे. आणि जेव्हा आपण त्या प्रकारचं गायडन्स घेतो, ऑटोमॅटिकली आपल्या जीवनातले सगळे कन्फ्युजन असतात, गोंधळ असतो, तो निघून जातो. आणि हेच भगवद्गीते मार्फत आपल्याला दाखवलं जाणार आहे. 18 अध्यायापर्यंत सगळं अर्जुनातल्या मनातले सगळे संशय जाणार आहे. आणि शेवटी अर्जुन काय म्हणणार आहे, का मी आपलं जे सगळं सांगतोय ते सगळं मी ऐकतोय आणि मी सगळं पालन करणार आहे. मी 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 आपला शिष्य असते शादी माम प्रपन्न इथे म्हणतोय तो, आणि शेवटी म्हणणार आहे का, करिष्य वचनम, तो तुम्ही जे म्हणताय ते सगळं मी आपल्या जीवनात पालन करेल, असं अर्जुन म्हणणार आहे. तर आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये जाऊ आता. इंग्लिश आहे.
एकच मिनिट. तर गुरूंची शरण घेणे फार महत्वाचं आहे आणि आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते गुरूंची शरण घेऊन. तर गुरु हे भगवंतांशी जोडले गेले असतात, कारण की ते पण आपल्या गुरूंचा स्वीकार करतात. त्यांचे गुरु म्हणजे गुरु परंपरेमार्फत सगळेजण भगवंतांशी जोडले असतात. भगवंत शिक्षा देतात, त्यांच्या शिष्य ते पुढच्या आपल्या शिष्यांना शिक्षा देतात, त्यांचे शिष्य त्यांच्या शिष्यांना शिक्षा देतात. अशा प्रकारे भगवंतांनी दिलेली शिक्षा जी आहे ती गुरु परंपरेमार्फत खालीपर्यंत येते. तर आणि अशा प्रकारे जेव्हा आपण शरण जातो गुरूंना, तर आपल्या जीवनात आपला मार्ग भेटतात. आणि जो पण भगवंतांना शरण गेलेला आहे त्याला कायम फायदा झालेला आहे. कुठून कळतं आपलं आहे, तर आपलं कळतं जेव्हा अर्जुन भगवंतांना शरण गेला त्याला लगेच त्याच्या जीवनात भगवंतांनी मार्ग दाखवला आणि त्याचा विजय झाला. आपण पाहतो कुब्जा भगवंतांना शरण गेली आणि त्याला भगवंतांनी सुंदर बनवलं. तिला पण सुदामा भगवंतांना शरण गेले आणि सुदामाला पण जीवनातल्या सगळ्या चिंता मिटून गेल्या. तर आपण अशा प्रकारे पाहतो की जे पण भगवंतांचं शरण घेतात त्यांच्या सगळ्या चिंता मिटून जातात आणि त्यांचे प्रश्न मिटून जातात आणि भगवंत त्यांना मार्ग दाखवतात, यशाच्या मार्गावर घेऊन जातात. तर जेव्हा पण आपल्या जीवनात अडचणी येतात नक्कीच भगवंतांचं आपण शरण घेतो. असं म्हणलं जातं देर आर नो एथिस्ट इन फॉक्सहोल. तर फॉक्सहोल काय, जे युद्धभूमीमध्ये जे खंदक असतात त्याला फॉक्सहोल म्हणलं जातं. असं म्हणलं जातं की या खंदकांमध्ये कोणीच अश्रद्धाळू राहत नाही, तिथे सगळ्यांची भगवंतांवरती श्रद्धा असते. का? कारण की तिथे जीवन मृत्यूचा भागा प्रसंग असतो. तिथे एका बॉम्ब फेकल्यानंतर आपला मृत्यू होऊ शकतो. जे खंदकामध्ये राहतात ते काय भगवंतांचं शरण घेतात. तर अशा त्याच्यामुळे पाहतो का प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पाहतो एक छोटं का होईना एक छोटंसं देऊळ असतं. आणि जे पण इंडियन मिलिटरीचे जे पण रेजिमेंट्स आहे त्यांचे जर आपण आरोळ्या ऐकल्या युद्धभूमीवरती जे सैनिक असतात ते आरोळ्या देतात. काय आरोळ्या देतात? घराल रायफल यांची आरोळी काय आहे? बद्री विशाल की जय. गोरखा रेजिमेंटची आरोळी काय आहे? आओ गोरखाली. गोरखा रायफलची आरोळी काय आहे? जय महाकाली. भारत माता की जय, दुर्गा माता की जय, जय बलवान, जय भगवान. अशा प्रकारे असं काय आरोळ्या आहेत. मराठा रेजिमेंटची आरोळी काय आहे? छत्रपती शिवाजी की जय. बोले सो निहाल सत श्री अकाल. पंजाब रेजिमेंट, राजपुताना रेजिमेंट बोलो जय बजरंगबली की जय. अशा प्रकारे ज्या पण सैनिकाचे रेजिमेंट आहेत त्या सगळ्या आरोळ्या या धर्मावर आधारित आहे. का? कारण की जेव्हा जीवन मृत्यूचा प्रसंग येतो नक्कीच मनुष्य भगवंतांची शरण घेतो आणि अशा प्रकारे शरण घेणं एकदम बरोबर आहे. भगवंत 7व्या अध्यायात म्हणणार आहे की जो पण मला अशा कठीण परिस्थितीत शरण जातो हा फार महान व्यक्ती आहे. आणि तुम्ही पण महान व्यक्ती आहात का तुम्ही आज गीता ऐकतात. भगवंत म्हणतात की जो पण ज्ञान घेण्यासाठी माझ्याकडे तो महान व्यक्ती आहे. तर एकदा एका वर्गामध्ये शिक्षक आले आणि ते 2 ग्लास घेऊन आले. एका ग्लासमध्ये पाणी होतं आणि एका ग्लासमध्ये दारू होती आणि दोन्ही ग्लासमध्ये त्यांनी किडे टाकले. तर पाण्यातला किडा मेला नाही परंतु दारूतला किडा लगेच मेला. तर त्यांनी विचारलं विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकले? तर विद्यार्थी म्हणाले, एक विद्यार्थ्याने हात वरती केला आणि विद्यार्थी म्हणाला शिक्षक मी असं शिकलो आहे का दारू पिल्याने पोटातले किडे मारतात. तर आपण जर शास्त्र वाचले परंतु प्रामाणिक गुरूंची शरण नाही घेतली तर आपल्या मनाला जे पाहिजे त्या प्रकारचे अर्थ आपण या शास्त्रातून काढू आणि आपलं कधीच कळणार नाही शास्त्रांचा खरा अर्थ काय. आणि शास्त्र काय म्हणतायत. आवाज क्लिअर येत नाहीये का? आवाज क्लिअर येतोय? नाही क्लिअर नाहीये आवाज. खूप क्लिअर नाहीये. वाटतोय आवाज. क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. क्लिअर नाहीये. क्लिअर डबल आवाज येतो. आवाज थोडा वाढवा. क्लिअर नाहीये प्रभूजी. आवाज येत नाहीये. अरे बापरे, मला कळत नाहीये. विनायक प्रो व्हॉट शुड आय डू? पुढे खरखर होत आहे का? खरखर का होत? ठीक आहे थोडा वेळ प्रयत्न करू प्रभूजी आपण. तुमचा आवाज बरोबर आहे, बाकीच्या सगळ्यांचे म्यूट केले नाही माईक तर आवाज खरखरतच राहणार. तर साधकांना विनंती आहे बाकीच्या सगळ्यांनी म्यूट करा स्वतःला तर प्रभूजींचा आवाज क्लिअर येईल. बरोबर आहे. सगळ्यांनी मूट केले. हरे कृष्ण प्रभूजी, सगळ्यांचं हरे मूट आहे. कृष्णा. पण थोडासा माईक मध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी खरखर जाणवते, पण बाकी सगळे मूट होते. बाकी ओके ठीक आहे चला आपण लक्ष देऊया, प्रयत्न करूया जेवढं ऐकण्याचा. आपण विचार करू शकतो की युद्धभूमीवरती जेव्हा संवाद चालू असतो ते घोड्यांचा आवाज येत असतो, जेव्हा हत्ती चित्कारत असतात आणि
बाकी पण पक्षी पण आवाज करत असतील, तेव्हा गीतेचं जेव्हा श्रवण होतंय तर आपण परंतु मेसेजवर कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करूया. माफी इच्छितो का काही आमच्या दृष्टीनं आमच्या बाजूने काही चुकी असेल तर प्रयत्न करूया आपण ऐकण्याचा आपण. तर गुरूंचं शरण जाणं महत्वाचं. तर 4 प्रकारचे गुरु असतात. चैत्य गुरु म्हणजे आपल्या हृदयात जे ईश्वर आहेत त्यांना चैत्य गुरु म्हणतात. आणि आपल्या सुरुवातीला जे भगवद्गीता प्रोग्राम विषयी माहिती सांगतात, आपल्याला भगवंतांविषयी माहिती सांगतात, एखादं पुस्तक आपल्याला देतात, त्याला पथप्रदर्शक गुरु म्हणतात. आणि रेग्युलरली आपण ज्यांच्याकडून ऐकतो आणि ज्यांच्याकडून आध्यात्मिक मार्गाबद्दल आपण गायडन्स घेतो त्यांना आपण शिक्षा गुरु म्हणतो. आणि जे दीक्षा गुरु असतात ते आपल्याला भगवंतांशी जोडतात. दीक्षा गुरु आपली जबाबदारी घेतात का या जीवात्म्याला मी भगवत धामात घेऊन जाणार, या जीवात्म्याची मी जबाबदारी घेतोय का जोपर्यंत याची मुक्ती होत नाही तोपर्यंत याला मार्गदर्शन मी करत राहणार. तर अशा प्रकारे दीक्षा गुरु आपल्याला दीक्षा देतात आणि आपलं नाव भगवंतांशी कनेक्टेड नाव देतात आणि आपल्याला कंठीमाळा देतात. अशा प्रकारे गुरु हे जे असतात, जे आपली जबाबदारी घेतात, आध्यात्मिक जबाबदारी भगवंतांच्या धामात घेऊन जाण्याची, त्यांना दीक्षा गुरु असं म्हणलं जातं. अशा प्रकारचे 4 वेगळ्या प्रकारचे गुरु असतात. तर दीक्षा गुरु हे फार शुद्ध भक्त असतात भगवंतांचे. इस्कॉन मध्ये पण बरेच दीक्षा गुरु आहेत ज्यांचं वय 50च्या पुढे असतं आणि जे संन्यासी असतात किंवा ग्रस्त पण आहेत काही जे दीक्षा गुरु आहेत. तर अशा प्रकारे आपण गुरूंना शरण गेलं पाहिजे, ही आपलं शिकवण याच्यातून भेटते. आणि जेव्हा आपण गुरूंच्या शरण जातो तेव्हा आपल्या जीवनातले जे पण कन्फ्युजन असतात ते निघून जाऊ शकतात. आपण पाहू शकतो का आपल्या जीवनात पण कधी कधी जेव्हा आपण वरिष्ठ व्यक्तींना शरण जात नाही तेव्हा फार कन्फ्युजन असतं, आपलं सांगणारं कोण नसतं बरोबर काय चुकीचं काय आहे. परंतु जेव्हा वरिष्ठ व्यक्ती असतात जीवनातले जे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, तर आपल्याला टेन्शन कमी होतं, कारण की पूर्ण जबाबदारी कोण घेतात, ते वरिष्ठ व्यक्ती घेतात. असं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज मध्ये कधी कधी दिसतं. लव्ह मॅरेज असताना कधी कधी काय होतं, काय वडील सांगतात का तुम्हीच पाहिलं एकमेकांना, आता तुम्हीच तुमचं सांभाळ, आम्ही काय म्हणणार. जबाबदारी घेत नाही बऱ्याच वेळेला. मग ते खटके उडाले कधी मध्ये तर प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु एक फायदा अरेंज मॅरेजचा का आई वडील पण तेवढीच जबाबदारी घेतात, कारण की त्यांनी स्थळ शोधून पाहिलंय, बरोबर ना. तर जेव्हा पण आपण लहान बालक पण पाहतोय की लहान बालकाला वडील कधी कधी हवेत उसळतात, परंतु त्याला आपल्या वडिलांवरती पूर्ण खात्री असते का मला माझे वडील झेलणार आहेत, कारण की त्याच्यावर पूर्ण खात्री असते. तो एकदम आनंदात असतो. बाळाला जेव्हा हवेत जातो पडलं तर त्याला फार लागू शकतं, परंतु एकदम आनंदात असतो. तर आपण याच्यातून शिकू शकतो की जेव्हा पण आपण शरणागत होतो तर ऍक्च्युली आपल्या जीवनातल्या सगळ्या चिंता मिटून जातात. तर 2 प्रकारची शरणागती असते. एक शरणागती आपल्याला आपल्या उजव्या बाजूच्या पिक्चर मध्ये दिसत आहे. हे कोणतं पिक्चर आहे कोणाला माहिती आहे? हे पिक्चर आहे 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तान भारताला शरणागत आला होता. तेव्हा पाकिस्ताननी आपले शस्त्र खाली ठेवले आणि त्यांनी सही केली का आम्ही तुमच्या शरणागत आलो आहोत, आम्ही युद्ध करणार नाही. तर भारताने जवळपास 90,000 युद्ध कैद्यांना सोडून दिलं. तर अशा प्रकारची शरणागती फार दुःखद आहे का मला शरणागत व्हावं लागतंय, मला करायचं नाही परंतु काय करणार, मी हतबल झालोय. परंतु दुसऱ्या प्रकारची शरणागती आहे, आपण पाहतोय डाव्या बाजूच्या पिक्चर मध्ये एक बालक वडिलांना शरणागत गेला आहे आणि वडिलांचं मांडी पकडली, भीती वाटते तेव्हा लगेच वडिलांचं तो शरणागत झालाय. आणि बालक जेव्हा आई वडिलांना शरणागत जातो तेव्हा त्याच्या मनातली सगळी भीती निघून जाते. तर ही शरणागती भगवंतांविषयी आपली जी शरणागती अशा प्रकारची शरणागती असते. याच्यामध्ये काही हीनपणाची भावना असते, तर याच्यामध्ये भावना असते का भगवंत माझे स्वामी आहेत आणि नैसर्गिक माझे रक्षण करतायत आणि मी भगवंतांना शरण जाण्यात काही दोष बुद्धी नाही आहे. आणि या जीवनात एवढ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात, फक्त भगवंतच एक आहेत जे खरं शरण घेण्यासारखे व्यक्ती आहेत. कारण की बाकी सगळ्या ज्या व्यक्ती आहेत जीवनातल्या त्या सगळ्या व्यक्ती कशा आहेत, त्यांचं पण अस्तित्व काय नक्की नाहीये. आणि अशा व्यक्ती ज्यांचं अस्तित्व नक्की नाहीये त्यांच्या पण शरणमध्ये जाऊन आपलं कितपत आपली रक्षा होणार आहे. जे व्यक्ती स्वतःचं पण रक्षण करू शकत नाही ते कितपत आपलं रक्षण करू शकतात. तर खरं शरण आपण जातो म्हणा ते भगवंतालाच जातो. ऑफकोर्स जगात जगताना आपल्याला दाखवावं लागतं की मी शरणागत झालोय आणि आपण ते करतो पण थोड्या मोठ्या प्रमाणात. परंतु जसं आपण एक आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो तर डॉक्टरला शरणागत होतोय, तो जे सांगेल ते आपल्या जीवनात पालन करतो आपण. परंतु आपल्या एका भक्ताच्या मनात काय भावना असते का हे डॉक्टर मार्फत भगवंतच कार्य करतायत. जी डॉक्टरला जी बुद्धी दिली आहे ती भगवंतानीच बुद्धी दिली आहे. जे गोळ्या औषध जे डॉक्टर देत आहेत, गोळ्या औषधामध्ये ठीक करण्याची शक्ती आहे, म्हणजे केमिकल मध्ये ठीक करण्याची शक्ती ती कुठून आली, ती भगवंतांद्वारेच दिलेली गेलेली शक्ती आहे. तर खरे ठीक करणारा व्यक्ती कोणी भगवंतच आहे, कारण की आयुर्वेदाचं ज्ञान आहे किंवा वैद्यकीय शास्त्रांचं ज्ञान आहे भगवंतांमार्फतच आपल्याला प्राप्त झालंय. कारण की जी बुद्धी असते ती भगवंतांकडून प्राप्त होते आणि ती बुद्धी वापरून आपण वैज्ञानिक निष्कर्ष काढतात. आणि भगवंत काय म्हणतात गीतेमध्ये
का खम मनोबुद्धी एवच, बुद्धी पण माझ्याकडूनच येते. तर अशा प्रकारची बुद्धी आहे ती भगवंतांकडूनच आल्यामुळे आपण डॉक्टरकडे पण जातो तर भक्ताच्या मनात काय भावना असते, खरं तर भगवंतच माझं रक्षण करतात. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये भक्त भगवंतांची शरणागती घेत असतो. तर ही शरणागती फार महत्वाची आहे. आणि जो पण भगवंतांची शरणागती घेतो नक्कीच भगवंत त्याला आपलं शरण देतात. तर गीतेमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की अर्जुन पूर्णपणे गोंधळलेला आहे, परंतु तो इथे भगवंतांची शरणागती घेतोय. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश द्या. तर भगवंत त्याला म्हणतात, अरे आतापर्यंत तू माझा मित्र होतास, आणि आता म्हणतोय का तू माझा शिष्य झालाय. नाही नाही, अर्जुन म्हणतोय नाही नाही, आता मित्राचं बोलणं बंद, मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात. तर जोपर्यंत आपण आध्यात्मिक मध्ये आपण समजतो का मला पण माहिती आहे, माझे आयडियाज बरोबर आहे, तोपर्यंत आपला गोंधळ मिटला जाऊ शकत नाही. आपण पाहतो अर्जुनाचा गोंधळ मिटला नाही त्याच्या मनातला, जोपर्यंत तो फ्रेंडली लेवलला बोलत होता, मैत्रीच्या लेवलला भगवंतांसोबत बोलत होता. जर आपल्या मनात अशी भावना असेल का मला जास्त माहिती आहे आणि मी एवढ्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे, तर गुरुनी जे सांगितलंय ते त्याचा आपल्या जीवनात जास्त फायदा होणार नाही, कारण की आपण तेवढं गंभीरतेने घेणार नाही. परंतु आपण असं समजू की मी नम्र आहे, ऍक्च्युली मला शिकून घ्यायचंय, मला समजायचंय, आणि माझे डाऊट क्लिअर जर करून दिले जातील तर मी नक्कीच ते फॉलो करेल. अशा भावनेने जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञान शिकतो ते ज्ञान खरंच आपल्याला पावतं आणि आपल्या जीवनात जे हवे आहेत तसे बदल आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण गुरूंची शरण घेतली पाहिजे. तर गुरूंची शरण घेतल्यानंतर काय करतात गुरु, तर सगळ्यात पहिले गुरु सांगतात आय फॉर आयडेंटिटी. तर पहिले 10 श्लोक हे जी फॉर गुरुच्या बद्दल आहे का आपण गुरुंना शरण गेलं पाहिजे. प्रामाणिक गुरु कशा प्रकारचे, जे गुरु स्वतःला भगवंत म्हणत नाही, जे गुरु जे सांगतात त्याचं पूर्णपणे आपल्या जीवनात पालन करतात, जे गुरु त्यांनी पण आपल्या एका गुरुची स्वीकार केलेला आहे, तर अशा गुरुंना शरण जायचंय. असं नाही का कोणी पण गुरु पकडला आपण त्याला पण गुरु म्हणतोय, नाही असं नाही. तर जो व्यक्ती स्वतःच्या जीवनात जे सांगतोय ते सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात पालन करतोय तो भगवंतांचा भक्त आहे. जो गुरु स्वतःला काहीच भगवंत म्हणत नाही, जो गुरु भगवंतांची शरण घ्या असं सांगतो, अशा गुरूंची शरण आपण घेतली पाहिजे. आणि सगळ्यात पहिली शिकवण गुरु काय देणार, तर गुरु आपल्याला सांगणार का तुम्ही शरीर नाही परंतु तुम्ही आत्मा आहात. ही सगळ्यात पहिली शिकवण गुरु देणार आणि ही शिकवण इथे कृष्ण भगवान अर्जुनाला देत आहेत. आपण इथे वाचू शकतो, हे श्लोक गाऊ शकतो आपण. हे अर्जुनाला कृष्ण म्हणतायत, कृष्ण स्माइल करतात सगळ्यात पहिल्यांदी, आणि अर्जुनाला यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झाले अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. काय म्हणाले, कृष्ण स्माइल का करतायत, कृष्ण म्हणतात आय उठ पहाड की नीचे एवढ्यापर्यंत फ्रेंडली बोलत होता आणि कळत नव्हतं, आता कसा कन्फ्युज झालाय आणि आता शरण आलाय आणि याला नक्कीच गायडन्स भेटणार आहे आणि याची मुक्ती होणार आहे. या सगळ्या संशयामधून हा बाहेर येणार आहे. आणि कृष्ण छान स्माइल देत आहेत आणि कृष्ण म्हणतायत तर तू स्वतःला एवढा पंडित समजतोस, परंतु जे पंडित लोक असतात जी येणारी गोष्ट आणि जाणारी गोष्ट आहे, ज्या गोष्टी येतात आणि जातात अशा गोष्टींबद्दल जे पंडित म्हणजे हुशार व्यक्ती आहेत ते कधी शोक करत नाही. जे शोक करण्यासारखे नाही आहे त्याबद्दल तू शोक करायचा आहेस. आणि भगवंत म्हणतायत आपण आत्मा आहोत. तर हा फार फेमस श्लोक आहे, आपण गाऊया हा श्लोक. श्री प्रभुपादांनी हा श्लोक फार वेळा कोट केला आहे. यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. जसा ऍक्च्युली आत्म्याविषयी श्लोक आहे. जसा आत्मा एका जीवनामध्ये बालपणामधून तरुण अवस्थेमध्ये जाताना, तरुण अवस्थेतून प्रौढ अवस्थेत जाताना, प्रौढ अवस्थेतून म्हातारपणात जाताना आपलं शरीर पूर्णपणे बदलतं, परंतु आपली जी ओळख असते ती एकच राहते. एका मोठ्या व्यक्तीला पण लहान तो जो बालक असतानाचा फोटो दाखवला तर तो काय म्हणेल, अरे माझा फोटो आहे, अरे तुझा कसा काय, तू तर पूर्ण चेंज झालायस. नाही हा मीच आहे. तर मीच आहे म्हणजे काय गोष्ट राहिलेली आहे, शरीर तर पूर्णपणे बदललंय. ते मेडिकल सायन्स आहे ते सांगतं का 7 वर्षात शरीरातली पेशी आणि पेशी पूर्णपणे बदलून जाते. शरीरातल्या सगळ्या पेशा बदलतात 7 वर्षात. तर सगळं बदलल्यानंतर कॉन्स्टंट स्टेबल राहणारी गोष्ट काय आहे, तर गीता सांगते ती स्टेबल राहणारी गोष्ट आहे आत्मा. तर एका शरीरातच म्हणजे एका जीवनातच शरीर बदलत असताना आत्मा कॉन्स्टंट राहतो.
आणि जीवन संपल्यानंतरही शरीर बदललं जातं, तेव्हा पण आत्मा जो आहे तो कॉन्स्टंट, तो एकच राहतो. ही शिकवण इथे भगवंत देत आहेत. आत्म्याबद्दलचं जी शिकवण आहे या श्लोकामध्ये भगवंतांद्वारे दिली जात आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय कळतं गुरूंची शरण घेतल्यानंतर, का मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि काय महत्वाचं आहे जाणणं, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. का महत्वाचं आहे जाणणं? कारण की आपल्याला आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे आजार येतात, म्हातारपण येतं, आपण थकून जातो. आणि ज्याला हे नॉलेज आहे, ज्याला हे ज्ञान आहे का मी शरीर नाही, मी आत्मा आहे, तो काय म्हणेल जेव्हा थकून जाईल, अरे मी शरीर नाही, मी तर आत्मा आहे, काय प्रॉब्लेम आहे, चला चालून घेऊ थोडं. हळूहळू त्याला फायदा होईल. जप करत असताना कधी कधी मन भटकतंय, तो काय म्हणेल, मी माझं मन नाही, मी तर आत्मा आहे. लेट मी टेक शेल्टर ऑफ द लॉर्ड, मला भगवंतांची शरण घेऊ दे, आणि त्याचं मन परत कंट्रोलमध्ये येईल. आणि बाहेरचे लोक काय म्हणतील, अरे तुम्ही भगवंतांची भक्ती काय करता, काय फायदा आहे? जर आपण शारीरिक स्थितीवर असतो तर त्यांना समजू शकत नाही आपण. त्यांना काय सांगू आपण? मनुष्य आणि प्राण्यातला फरक काय काय समजून सांगू शकतो आपण? फार अवघड आहे समजून सांगणं. ते म्हणतील भगवंता ठीक आहे, परंतु आपल्या कुटुंबांची सेवा करा, परिवाराची सेवा करा, देशाची सेवा करा, भगवंतांची सेवा करण्याची काय गरज आहे? परंतु आपल्याला जेव्हा खात्री असते का मी शरीर नाही, मी आत्मा आहे, तेव्हा आपल्याला कधीच कुणी आध्यात्मिक मार्गावरून हलवू शकत नाही. कारण की आत्म्याचा धर्म काय आहे? आत्म्याचा धर्म आहे भगवंतांची भक्ती करणे. शरीराचा धर्म काय आहे? शरीराचा धर्म आहे का शारीरिक जे कर्तव्य आहे त्यांचं पालन करणे. परंतु आत्म्याचा धर्म आहे भगवंतांची भक्ती करणे. आणि जेव्हा आपण पूर्णपणे कन्व्हिक्शन असतं आपल्यामध्ये, खात्री असते, आपण पूर्णपणे जाणतो, हे समजणं तर सोपं वाटतं, हे बोलणं फार सोपं आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, किती सोपं आहे बोलणं, परंतु हे समजणं फार अवघड आहे. कसं कळू शकतं आपल्याला कोणी काय थोडंसं बोललं, तू काय काळा आहेस, किती काळा दिसतो, किंवा कावळ्यासारखं काळा आहे कोणी म्हणलं तर आपलं किती वाईट वाटतं. किंवा कोणी आपला काही बोललं किंवा इन्सल्ट केला कशा प्रकारे, तुला काय बुद्धीच नाही रे, किती बिंडो काय तू, आपल्याला मनाला लगेच तर झोमतं. का झोमतं? कारण की आपण आपल्या शरीराशी आणि मनाशी आपण स्वतःची तुलना करतोय. आपण आत्मिक स्तरावरती नाही आलोय आतापर्यंत आपण स्वतः काय ओळखतो का मी शरीर नाही, सॉरी मी आत्मा नाही, मी शरीरच आहे. त्यामुळे शरीराला कोणी पण काय बोललं का लगेच आपल्याला त्याचा अपमान वाटतो. परंतु ज्याची ओळख आहे का मी शरीर नाही, आत्मा आहे, दुसरा व्यक्ती काही पण म्हणू द्या, त्याला काय खात्री असेल, अरे मी शरीर थोडे, मी तर आत्मा आहे, हे मला लागू होत नाही. तर कोणत्याही परिस्थितीत अजिबात विचलित होणार नाही. आणि हेच पुढच्या श्लोकात सांगितलं जात आहे, हे पण गाऊया आपण. शीतोष्ण सुख दुःखदः स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्यास्तां तितिक्षस्व भारत आगमापायिनो नित्यास्तां तितिक्षस्व भारत. तर कृष्ण सांगतात तू आत्मा आहेस, त्याच्यामुळे तू टॉलरेट कर, सहन कर. या जीवनाचे तात्पुरते जे बदल येतात, काय बदल? हिवाळा किंवा उन्हाळा येतो, इंद्रियांना होणाऱ्या जाणीवापासून निर्माण होतात ते सगळे बदल, किंवा आपल्यात मान किंवा अपमान होतो, किंवा कधी कधी आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात, काही वाईट गोष्टी भेटतात, कधी नफा होतो किंवा तोटा होतो. या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला समबुद्धी ठेवायची आहे, आणि या सगळ्या गोष्टी सहन करायच्या आहे. आणि आपण जेव्हा सहन करण्यास शिकतो त्यावेळेस आपण हळूहळू आध्यात्मिक मार्गावरती प्रगत होतो. तर भगवंत सांगतात की तू सहन कर, हे काही जे बदल होत आहेत याची चिंता करू नकोस. आणि जो अशा प्रकारे सहन करतो, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही, दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तर जीवनात किती पण बदल येऊ द्या, परंतु जो मनुष्य आध्यात्मिक ज्ञानात स्थित आहे त्याच्या सुख आणि दुःखाने कधीच तो विचलित होत नाही. आणि असा व्यक्ती मोक्ष प्राप्तीसाठी खऱ्या प्रकारे पात्र असतो, अशा प्रकारे भगवंत सांगतात. तर वेगवेगळे भगवंत इथे पुरावे देतात का आपण आत्मा नाही तर आपण शरीर, आपण शरीर नाही तर आपण आत्मा आहोत. तर आपण पण जाणू शकतो वेगवेगळ्या तर्कांद्वारे किंवा वेगवेगळ्या अनुभवाद्वारे का आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. सगळ्यात पहिला कॉमन लॉजिक, कोणी पण मृत्यू झाला तर आपण काय म्हणतो? तो गेला, तो गेला रे, त्याचा जर मृत्यू झाला तो गेला. तो गेला म्हणजे कोण गेला? तो तर तिथेच पडलेला आहे. त्याचा अर्थ आहे की त्याचं शरीर पडलेलं आहे, परंतु त्याचा आत्मा निघून गेला. बोलण्यात आपल्याला कळतं की आपण आत्म्याला रेफर करतोय. दुसरं आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, शरीरातीत अनुभव. बऱ्याच वेळा लोकांना असे अनुभव आले आहेत की शस्त्रक्रिया, त्यांची जेव्हा शस्त्रक्रिया होत होती, सर्जरी, त्या वेळेला त्यांनी पाहिलं का त्यांचं जे ऑपरेशन मध्ये किती लोक उभे आहेत, कोणाकडे कात्री आहे,
काय म्हणतो त्याला सर्जिकल ब्लेड, आणि कोणाकडे धागा आहे, कोणाकडे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे, हे सगळं त्यांनी पाहिलं आणि सांगतात ते का मला जेव्हा भूल दिली गेली होती तरी पण मी पाहिलं काय 4 डॉक्टर होते, 3 नर्सेस होत्या, यांच्याकडे एवढे सगळे उपकरण होते. तर ते कसे पाहू शकतात? त्यांना तर पूर्ण भूल दिली गेली आहे. तर त्यावेळेला शस्त्रक्रिया होत असताना आत्मा शरीराच्या बाहेर जातो आणि बाहेर राहून हे पाहू शकतो का काय होतंय. त्याला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणतात. बऱ्याच वेळा लोकांना मृत्यू आल्यानंतर किंवा मृत्यू शेजारी आल्यानंतर त्यांचा मृत्यू थोडक्यातून बचावला गेला आहे मृत्यूपासून. अशा व्यक्तींना बऱ्याच लोकांना हा अनुभव आला आहे का त्यांनी मृत्यूला जवळून पाहिलं आणि त्यांना शरीराच्या बाहेर जाण्याचा अनुभव आला. तिसरं प्रूफ आहे रिइन्कार्नेशन म्हणजे पुनर्जन्म. तर जे डॉक्टर इयान स्टीव्हन्सन नावाचे एक मोठे सायंटिस्ट आहेत, ते होऊन गेले. तर त्यांनी पुनर्जन्माच्या 5000 केसेस सापडल्या. बरेच व्यक्ती ज्यांना लहानपणापासून मागच्या जन्मात काय झालंय हे सगळं पूर्णपणे आठवतं आणि जसंच्या तसं ते सांगू शकतात. असे बरेच बालक होऊन गेले. तर त्याला रिइन्कार्नेशन होतात. तर त्यांनी 5000 केसेस सापडल्या. आता कसं शक्य आहे? एका व्यक्ती मागच्या जन्मात जगला आणि या व्यक्तीचं हे जन्म आहे, त्यात कॉमन काय आहे? मागच्या जन्मात तर शरीर जे आहे पूर्णपणे जाळून टाकलं किंवा पुरलं गेलंय आणि हे शरीर पूर्णपणे नवीन आहे. तर कशामुळे मागच्या जीवनातली पूर्ण त्याला स्मरणशक्ती आहे? कारण की आत्मा मागच्या शरीरातून या शरीरात आलेला आत्मा हा कॉन्स्टंट आहे, त्यात काही बदल झाले नाहीये आणि त्याच्यामुळे त्याला पूर्ण मागचा जन्म आठवतोय. तर हे आत्म्याचं फार जे प्रबळ प्रमाण आहे पुनर्जन्म. बऱ्याच व्यक्तींना 5000 लोक त्यांनी सापडले आहेत. आणि आहे जिनोग्लॉसिया, की दुसऱ्याची न जाणलेली भाषा बोलणे. एक नागपुरामध्ये एक स्त्री होती, 34 वर्षाची ती स्त्री होती आणि तिचा एक ऍक्सिडेंट झाला आणि सडनली एकाएकी ती बंगाली बोलायला लागली. आता तिने लहानपणापासून कधीच बंगाली ऐकलं नाही, तिचे शेजारी बंगाली नाही आहेत, तिचे नातेवाईक बंगाली नाही आहेत, तिचे क्लासमेट्स आहेत ते बंगाली नाही आहेत, तिने शाळेत कधी बंगाली शिकली नाही आणि असलं की ती बंगाली बोलते. तर कसं शक्य आहे? कारण की मागच्या आयुष्यात ती बंगाली स्त्री होती आणि तिने ते लक्षात ठेवलंय, तिच्या मनात ते अजून पण आहे. आणि देजावू म्हणजे तोच अनुभव परत येतोय असा भास होणे, मी इथे कधी येऊन गेलेलो आहे, हे मी कधीतरी ऐकलेलं आहे, मी कधीतरी पाहिलेलं आहे, असे बऱ्याच व्यक्तींना अनुभव येतो. याला देजावू म्हणतात इंग्लिशमध्ये. तर प्रोबॅबली आपण मागच्या जन्मात ही गोष्ट पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे आणि असा अनुभव आपला या जन्मात होतोय. तर हे सगळे पुनर्जन्माचे मॉडर्न पुरावे आहेत. गीतेत तर दिलेलं आहेच, परंतु ज्यांचा गीतेवरती विश्वास नाही त्यांनी हे सगळे पुरावे ते इंटरनेटमध्ये सापडू शकतात आणि त्यांना या सगळ्यांची उदाहरण भेटतील. तर याद्वारे आपण समजू शकतो का आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर एकदा एका राजाला प्रश्न पडला, त्याला एक स्वप्न पडलं. त्या राजाच्या स्वप्नामध्ये एक फुलपाखरू आलं. तर दुसऱ्या दिवशी तो आपला जो प्रधानमंत्री त्यांनी त्याला विचारलं, हे प्रधानमंत्री काय माझ्या स्वप्नात मी फुलपाखरू झालो होतो ऍक्च्युली. तर मला आज प्रश्न पडला आहे की मी एक राजा आहे जो स्वप्न घेतोय, जो स्वप्नात आहे का तो फुलपाखरू आहे, का मी एक फुलपाखरू आहे जो स्वप्नात आहे, का मी राजा आहे? कोण सांगू शकतं काय बरोबर आहे? का मी राजा आहे जो स्वप्न बघतो, का मी फुलपाखरू आहे, का मी फुलपाखरू आहे जो स्वप्न बघतोय, का मी राजा आहे? कसं सांगू शकतो आपण? कोणी सांगू शकतं हात वरती करून? हरे कृष्ण. कोणी सांगू शकते याचं उत्तर? तर मी सांगतो. अच्छा, श्यामने हात वरती केलाय. विनायक प्लीज अलाव हिम. येस. राजा प्रधानाला विचारतोय म्हणजे तो राजाच आहे ज्याला फुलपाखरूचं स्वप्न पडलंय. परंतु स्वप्नात पण जास्त व्यक्ती येऊ शकतात ना श्याम. स्वप्नात पण तो विचारू शकतो ना फुलपाखरू. आपल्या स्वप्नात असं नाही की एक व्यक्ती असतो, कधी कधी जास्त व्यक्ती पण येतात ना. चला मी उत्तर तसं पण होऊ शकतं. कारण की आपल्याला जे स्वप्न पडतात ते रोज वेगवेगळी स्वप्न पडतात, परंतु आपली जी आयडेंटिटी आहे रोजची ती एकच आहे. आज मी फुलपाखरू झालोय, उद्या मी एक मांजर होईल, परवा मी वाघ होईल किंवा तेरवा मी राजा होईल. वेगवेगळे मला स्वप्न पडतील, परंतु माझी जी आयडेंटिटी डेलीची ती एकच आहे. याचा अर्थ काय? स्वप्न बदलत आहेत, परंतु जी आयडेंटिटी फिक्स आहे ती माझी आयडेंटिटी. बरोबर ना?
परंतु आपण जर हे जीवन पाहिलं तर ही जीवनातली जी आयडेंटिटी आहे ती पण बदलली जाणार आहे. आपण पण आपला मृत्यू झाल्यानंतर आपलं नवीन शरीर प्राप्त होणार आहे. आणि अशा प्रकारे आपण जाणतो का हे जीवन पण एक स्वप्न आहे. कारण की आत्म्यासाठी आत्मा समजतोय का मी एक पुरुष आहे, मी एक इंजिनियर आहे, मी एक मारवाडी आहे, माझा जात आहे म्हणून, किंवा मी एक भारतीय आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न आपल्याला आहेत. कारण की आत्मा या शरीराशी आयडेंटिफाय करतोय आणि शरीराचे जे पण गुणधर्म आहेत तो समजतोय का हे माझेच गुणधर्म आहेत किंवा माझ्याच या सगळ्या ओळखी आहेत. परंतु आत्म्याचं स्वप्न थांबतं हे वाला स्वप्न जेव्हा तो नवीन शरीर प्राप्त होतं आणि त्याला मग त्या प्रकारचं स्वप्न भेटतं आणि आत्मा अशा प्रकारे स्वप्नावस्थेतून जात आहे. परंतु स्वप्नावस्थेतून त्याला तुरीय अवस्थेत किंवा जागृती अवस्थेत यायचं. आणि काय आहे ती जागृती अवस्था? हे समजणे का मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि मी भगवंतांचा दास आहे. पूर्णपणे ज्ञानाला स्थित होणे याला आत्मसाक्षात्कार म्हणले गेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत हे समजणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण समजतो शरीर नाही, आपण आत्मा आहोत, तेव्हा आपण पहिली तर गोष्ट आहे का आपण मी जो पहिला फायदा आपल्याला सांगितला होता, काय फायदा सांगितला होता मी आत्म्याचा, आठवतंय तुम्हाला? ऍक्च्युली हे सगळे येतात फायदे इथे का आपण म्हातारे जरी झालो किंवा आजारी जरी पडलो तरी आपल्याला दुःख होत नाही. मी आत्मा आहे, ठीक आहे, निभावून घेईल, ठीक आहे, अशा गोष्टी तर येतच राहतात. तो टॉलरेट करतो. कोणी जर फक्त समजतोय का मी शरीर आहे तर थोडासा डोकं दुखायला लागलं तर पूर्ण त्याचा दिवस वेस्ट जाईल. अरे डोकं दुखतंय फार माझं, किंवा हात दुखतोय, पाय दुखतोय, पूर्णपणे शारीरिक येत नसेल. असं म्हणत नाही का कधी दुखणार नाहीये किंवा शरीराला व्याधी होणार नाहीये. परंतु आपली जी ओळख असेल का मी शरीर नाही, मी आत्मा आहे, तर त्या व्याधींमुळे आपल्या कधीही आपली भक्ती आहे किंवा आपली जे कर्तव्य आहे यापासून आपण विमुख होणार नाही. परंतु आपण शरीर समजतोय स्वतःला तर छोट्याशा व्याधींमुळे किंवा छोट्याशा प्रॉब्लेममुळे लगेच आपण डिस्टर्ब होऊन जातो. आणि आत्म्याचे अजून काय फायदे नॉलेज हे जाणण्याचे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू इथे. का आपण जेव्हा समजतो आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत, तर आपण जेव्हा समजतो का आपण सगळे युनिक आहोत, सगळ्यांची युनिक क्वालिटीज आहे, सगळ्यांना युनिक पोझिशन आहे, सगळ्यांचे युनिक गुणधर्म आहेत आणि त्याच्यामुळे कधीच आपण तुलना करत नाही. कारण की आत्म्याच्या स्तरावरती सगळ्यांना समान संधी आहे. आत्म्याच्या स्तरावरती असं नाही हा निचला, हा मोठा आहे किंवा हा मोठ्या जातीचा आहे, छोट्या जातीचा नाही. हे सगळं शरीराच्या स्थानावरती, आत्म्याच्या स्थानावरती फक्त भगवंत आणि आत्म्याच्या मध्ये संबंध आहे. त्याच्यामुळे तो कधीच तुलना करत नाही. त्याच्यामध्ये निर्भयता आहे. तुम्हाला माहिती चित्र कोणतं आहे? कोणाला माहिती आहे? कोणी टाकू शकता याच्यामध्ये चित्र कुठलचं आहे? हे चित्र आहे सॉक्रेटिसचं. त्याला विष दिलं गेलं जात आहे. परंतु कारण की सॉक्रेटिस हा आत्म्याच्या स्तरावरती आहे, जरी त्याला विष दिलं जात आहे, हेमलॉक नावाचं विष त्याला दिलं जात होतं शेवटी, तरी तो आपल्या शिष्यांना उपदेश देत आहे आणि तो अजिबात घाबरलेला नाहीये. का घाबरलेला नाहीये? कारण की त्याला माहिती आहे हे शरीर सोडलं तर तो दुसऱ्या शरीरात जाणार आहे आणि तिथे त्याला पुढचे कार्य करता येतील. त्याच्यामुळे त्याला अजिबात भीती वाटत नाहीये. तर आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे हे जेव्हा जाणतो, जेव्हा किती पण कठीण परिस्थिती येऊ दे, आपलं कधीच भय वाटत नाही त्याचं. कारण की आपल्याला माहिती आहे का हे शरीरासाठी, हे आत्म्यासाठी नाही आहे. ही जी व्याधी आहे ती फक्त शरीरासाठी आहे. आत्मा कधीच अफेक्ट होत नाही याच्यामुळे, त्याच्यावर कधीच परिणाम होत नाही. तर आपल्यात निर्भयता येऊ शकते. जेव्हा आपण जाणतो मी शरीर नाही, मी आत्मा आहे, आपल्यात पूर्णपणे निर्भयता येऊ शकते. कारण की आपला मृत्यूचं आणि आजाराचं भय राहू शकत नाही जेव्हा खरंच आपण आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो. फार आपल्या जीवनात होप म्हणजे आशा येऊ शकते. आमच्या प्रवचनात काही स्त्रिया आल्या होत्या आणि ते फार जाड होत्या आणि त्यांनी पहिल्यांदाच ऐकलं का आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर प्रवचन संपल्या त्या प्रवचनकाराला भेटल्या, मला फार फार धन्यवाद. आतापर्यंत मी समजत होते की मी एवढं मोठं शरीर आहे आणि मला फार मनात दुःख होत होतं, परंतु मी समजलं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि या नंतर मला अजून चांगले शरीर भेटू शकतं. आणि त्याच्यामुळे आत्मा जो समजतो मी शरीर नाही, आपण आत्मा आहे, त्याला पूर्णपणे होप म्हणजे आशा येते त्याच्या जीवनामध्ये. आपण कधी मुंबईला गेला असताल, मुंबईमध्ये लोकल ट्रेन मध्ये प्रवास केला असेल आणि तिथे पाहतो आपण अशी गर्दी असते. जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो, मला उतरायचं होतं मला कांजूर मार्गला, परंतु मी उतरलो ठाण्यालाच. मला वाटलं पुढे जाऊ आपण मागे येण्यापेक्षा, आणि सकाळची वेळ होती आणि पहिल्यांदाच मुंबईत मी गाडीत बसलो लोकलमध्ये. माय गॉड, असली गर्दी होती, फ्री मध्ये पूर्ण मसाज होत होता. तर जर त्याला असं वाटलं असतं मला की याचा कधी अंतच होणार नाही तर मी फार चिडलो असतो, वाईट वाटलं असतं. परंतु थोड्या वेळाचाच प्रश्न आहे आणि आपलं उतरायचंय आणि आपलं परत चालायचंय.
जेव्हा आपण असं कळतं तेव्हा आपल्या जीवनात खरी आशा निर्माण होते. आणि आपण पूर्णपणे कोणत्या पण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार होऊन जातो. आपला फरक पडत नाही. आपल्यात पूर्णपणे दृढनिश्चय आणि लवचिकता येते. जो आत्म्याच्या स्तरावर असतो त्याला किती पण शरीराने त्रास दिला तो स्वतःला हे कायम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो का मी शरीर नाही, मी आत्मा आहे. त्याला कुणी अपमान जरी केला तो कायम लक्षात ठेवतो का मी शरीर नाही, मी आत्मा आहे. या सगळ्या गोष्टी मला लागू होत नाही. आणि अशा प्रकारे हळूहळू त्याचा निश्चय वाढतो का मी जे कार्य करतोय ते मी करत राहणार. आणि त्याच्यात लवचिकता पण येते दुसऱ्यांविषयी का ठीक आहे त्यांच्या कार्यानं त्यांच्या स्वभावानुसार ते वागतायत, त्याची लवचिकता येते त्याच्यामध्ये. परंतु स्वतः तो कायम दृढनिश्चयाने कार्य करतो. ही नेव्हर गिव्हज अप. अंडरस्टँडिंग इज अ सोल. आणि तो नम्र आणि करुणा, त्याच्या हृदयात करुणा पण येते का इथे जो आत्मा जो दिव्य आहे, जो शाश्वत आहे, जो भगवंतांचा पार्षद आहे, या जगात तो खितपत पडला आहे. आणि कशा कशा प्रकारच्या संकटांना त्याला सामना करावा लागत आहे. आणि कशा कशा प्रकारचे देह त्याला घ्यावे लागत आहे. तर हे पाहून तो नम्र होऊन जातो. आणि त्याला तर स्वतःची साईज पण कळते. तर शास्त्रामध्ये सांगितलं का बालाग्र शतभागस्य, एका बाल अग्र म्हणजे एका केसाच्या टोकाचे 100 तुकडे केले आणि त्याचे परत 100 तुकडे केले तर किती होईल? 100 गुणले 100 10,000. तर 1/10,000 ऑफ टिप ऑफ हेअर. असे 10,000 जरी तुकडे केले शरीरात म्हणजे पूर्ण केसाचे नाही, फक्त केसाच्या टोकाचे, तरी पण जो आत्मा आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. आणि एवढा सूक्ष्म आत्मा आपण कळतो का आपण एवढे सूक्ष्म आहोत. तर आपण आपल्या जीवनात ऑटोमॅटिकली आपण नम्र आणि करुणा प्रधान व्यक्ती होऊन जातो. वी फील लाईक वी शुड कॉन्ट्रीब्यूट टू अदर्स अँड वी बिकम एक्स्ट्रीमली हंबल बिकॉज आय मे बी ॲट एनी अदर पोझिशन नेक्स्ट लाईफ. मी आजही परिस्थिती पुढच्या आयुष्यात कोणत्या पण स्थितीत जाऊ शकतो मी. तर ती कथा आहे, मी आता एवढं जाणार नाही याच्यामध्ये. तर गीतेमध्ये असे बरेच श्लोक येतात ऍक्च्युली आत्मा आहे ते समजून सांगण्यासाठी. आपण काही श्लोकांचा अर्थ पाहूया. हा श्लोक होता ऍक्च्युली. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवास विज्ञेयः चानंत्याय कल्पते. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि प्रत्येक भागांचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग जीवाच्या आकाराचा परिमाण होईल असं सांगितलं गेलं गीतेमध्ये. म्हणजे एका केसाच्या टोकाचे एक भागिले 10,000 तुकडे त्या साईजचा आपल्या शरीराचा आत्मा आहे. तर शरीराचा अंत होतो परंतु आत्म्याचा अंत होत नाही. तर अर्जुन म्हणतो इथे अरे यांना काय मारू. तर भगवंत म्हणतात अरे तू काय घाबरतोयस, हे शरीर नाही आत्मा आहेत. आणि शरीर नाही आत्मा असल्यामुळे शरीर मरतं, आत्मा कधीच मरत नाही. परंतु अर्जुन विचारतोय अरे ते ठीक आहे ते शरीर आत्मा आहेत परंतु मी का कारणीभूत बनवतो त्यांना शरीर बदलण्याचं, मला नाही म्हणायचंय. अरे भगवंत म्हणताय त्याच्यात त्यांचा काही तोटा नाहीये. त्याच्यामध्ये काय म्हणतात त्यांना भगवंत, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्याति नरोपराणि तरा शरीरानि विहाय. हा श्लोक येतो. जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. जसं एक मनुष्य फाटलेले कपडे जेव्हा बदलतो, जेव्हा कपडे फाटतात तेव्हा कपडे बदलून तो चांगले कपडे घालतो. अशाच प्रकारे भीष्म द्रोणे म्हातारे झालेत आणि त्यांना युद्ध भूमीवरती मरण येईल तर ते स्वर्गलोकात जातील. त्यांना अजून चांगल्या दर्जाचं शरीर प्राप्त होईल. त्याच्यामुळे तू युद्ध करायलाच पाहिजे. मग युद्धापासून परांगमुख होऊ नको, तू नक्की युद्ध कर. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देऊन अर्जुनाला भगवंत कन्व्हिन्स करतायत. आणि जेव्हा आपल्याला कळतं का मी शरीर नाही मी आत्मा आहे आणि माझ्या 2 प्रकारच्या ड्युटी आहेत. त्या 2 ड्युटी कोणत्या आहेत? पुढचा भाग आहे गीतेतला 31 ते 53 श्लोक, ज्याच्यामध्ये 2 ड्युटीज काय मनुष्यात त्याचं वर्णन केलं आहे. एक आहे आत्म्याच्या इज लाईक अ 2 ट्रॅक ट्रेन. एक आहे ड्युटी आपल्या आत्म्याविषयी आणि दुसरी आपली ड्युटी आपल्या शरीराविषयी. तर शरीराची ड्युटी म्हणजे आपण जॉब करतो, परिवाराला मेंटेन करतो, सगळ्यांना खायला प्यायला देतो, जी काय गरज आहे ते पण विकत आणतो. हे सगळ्या शरीराच्या जबाबदाऱ्या आहेत. परंतु आत्माची जबाबदारी काय आहे? रोज भगवंतांचं नामस्मरण करणे, भगवंतांच्या रूपाचं दर्शन करणे, भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद खाणे, भगवंतांचे कीर्तन ऐकणे, या सगळ्यांमार्फत आत्म्याला फायदा होतो. तर एक जो व्यक्ती आहे तो दोन्ही धर्मांचं पालन करतो. तो आत्म्याच्या पण धर्माचं पालन करतो आणि तो शारीरिक धर्माचं पालन करतो. आता कोणी म्हणाल का गीतेत तर आता सांगितलं होतं का मी शरीर नाही मी आत्मा आहे आणि एवढं सगळं ज्ञान दिल्यानंतर इथे भगवंत सांगतात की तुला तू हे कार्य पण करायचे काय? इट्स नॉट लॉजिकल. तर ऍक्च्युली जर आपल्या जीवनात आपले जे कर्तव्य आहे, स्वधर्म आहे, आपण जर त्याचं नीटपणे पालन करत नसतो तर काय होईल? आपण जर इफ यू आर नॉट फॉलोइंग प्रॉपरली आवर ड्युटीज देन वी कॅनॉट प्रॅक्टिस भक्ती ऑल्सो प्रॉपरली. आपण भक्तीचं पण ठीकसे पालन करू शकत नाही जर आपण आपल्या जीवनात आपले कर्तव्य ठीकपणे करत नाहीत. जर कोणी खोटं बोलतोय, आता खोटं बोलण्याचा आणि भक्तीचा काय डायरेक्ट संबंध नाही आहे,
परंतु जो खोटं बोलतोय तो जपात कधी पण बसेल, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जेव्हा बसेल, ऑटोमॅटिकली जो जे खोटं बोललाय त्याला कसं कव्हर करायचं याच्याविषयी विचार त्याच्या मनात येते. तर आपण पाहतो की ज्यांच्या पण मनात काही ना काही कपट असतं ते कधी सुखाने जगू शकत नाही. तर आपण जेव्हा शरीराने आपण आत्मा हे कळतं तेव्हा आपलं कळतं का 2 प्रकारचे धर्म आहेत आणि दोन्ही प्रकारचे धर्म चांगल्या प्रकारे निभावले पाहिजे. आत्माचा पण धर्म निभावला पाहिजे. आत्माचा धर्म आहे का भगवंतांची भक्ती करणे, सेवा करणे, भगवंताचं नाम कीर्तनाचं श्रवण करणे, हा आत्म्याचा धर्म आहे. आणि शरीराचा धर्म आहे का आपले जे पण कर्तव्य आहे, कर्तव्य काय आहेत, आपल्या जन्माप्रमाणे नाही परंतु आपल्या गुणकर्माप्रमाणे आपल्याला वर्ण भेटला आहे. ब्राह्मणांचं कर्तव्य आहे का शांतता, शांती, अलिप्तता, आत्मनियंत्रण, अभ्यास करणे, अध्यापन करणे, तपस्या करणे त्यांचे कर्तव्य आहेत, गुणांनी कर्तव्य. क्षत्रियांचे गुण आहे का तर नेता असतो, बलवान असतो, मार्गदर्शन करतो, ऍडमिनिस्ट्रेशन. आपल्या मॉडर्न जगामध्ये पण हे 4 सगळे जे स्टेजेस आहेत ते आढळतात. किंवा जे 4 ऑक्युपेशनल ड्युटीज आहेत ते आढळतात. काही कंपनीमध्ये काही लोक फार तुरळक लोक जे असतात जे पूर्णपणे रिसर्च करतात, त्यांना पूर्ण कंपनीविषयी विजन असते. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोक असतात जे डे टू डे ऑपरेशन पाहतात, जे विजन आहे त्यांचं विजन, ज्यांनी विजन दिलंय त्यांचं विजन कसं एक्झिक्यूट करायचंय याच्याविषयी ते मीटिंग घेतात, ऍडमिनिस्ट्रेशन पाहतात ते सगळे. आणि तिसरं आहे ते मार्केटिंग करतात. एक प्रोडक्ट तयार झालं तर तिसरे लोक आहेत त्याचं मार्केटिंग करतात. आणि चौथे लोक आहे दे डू अपकीप वर्क, ते सगळ्या गोष्टी आहेत ते सांभाळून ठेवतात किंवा सगळ्यांना मदत करतात ते सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे दोजवर पिऊन आपल्या कंपनीत पाहतो आपण का जे कर्मचारी क्लास आहे त्यांची पण गरज असते. असं नाही का कर्मचारी क्लास नाही पाहिजे. तर मार्केटिंग वाले लोक पाहिजे, स्ट्रॅटेजिक थिंकर पाहिजे, ऍडमिनिस्ट्रेटर पाहिजे आणि कर्मचारी वर्ग पण पाहिजे. तर मॉडर्न समाजामध्ये मध्ये पण हे 4ही वर्ण दिसतात. काही लोक म्हणतात की हे वर्ण चुकीची संकल्पना आहे आणि हे वर्ण नसायला पाहिजे. परंतु आता काही शेकडो काही 100-200 वर्षा पहिले काही ब्राह्मणांनी त्यांचा अत्याचार केला आणि एक्सप्लॉइट केलं. परंतु याचा अर्थ असा होत नाही का ही सिस्टीमच जाऊन द्यायला पाहिजे, असं पालन नाही करायला पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपल्या गुणकर्माप्रमाणे डिसाईड होतात, जन्माप्रमाणे नाही. आणि त्या प्रकारे त्यांची काही कर्तव्य असतात. जे पण वर्णाचे ते आहेत त्या प्रकारे त्यांची काही कर्तव्य असतात. आणि ते भगवंत अर्जुना म्हणताय, तो एवढं मोठं लॉजिक देतोय आणि तू सांगतोयस का मी फाईट केल्याने अधर्म होईल. परंतु हे अर्जुना तू फाईट न केल्याने अधर्म होईल. कारण की एका क्षत्रियासाठी फाईट न करणे याच्यापेक्षा मोठा अधर्म काय आहे. तर भगवंत आत्म्याच्या लेवलला त्यांनी समजून सांगितलंच आहे. आता त्याला शारीरिक लेवलला पण समजून सांगतात. भगवंत म्हणतात तू तर क्षत्रिय आहेस. पहिल्या श्लोकात काय सांगितलं, तू तर आत्मा आहेस. परंतु आता इथे भगवंत सांगताय तू तर क्षत्रिय आहेस आणि एका क्षत्रियाला युद्ध न करणे हे बरोबर नाहीये. आणि एक जर क्षत्रियाने दिलेल्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये जर युद्ध नाही केलं तर त्याला नरकात जावं लागू शकतं, त्याला पाप भेटू शकतं. तर अशा प्रकारे तू पापाच्या हारी का जातोयस, अशा प्रकारे भगवंत त्याला सांगतायत. आणि भगवंत अर्जुनाला प्रवृत्त करतायत का त्यांनी आपल्या जीवनामध्ये ती त्याची जी ड्युटी आहे, क्षत्रिय असल्या कारणाने त्याची ड्युटी आहे का त्याला क्षत्र आहे ती क्षत्रिय एका जनतेचं पालन पोषण करणे आणि म्हणजे त्यांना इजा हानीपासून वाचवणं एक क्षत्रियाचं कर्तव्य असतं. आणि अशा प्रकारे तो क्षत्रिय असल्यामुळे त्याला युद्ध करणं भाग आहे आणि तो जर नाही करेल तर त्याला पाप लागेल. तर भगवंताला समजून सांगतायत का तू कमीत कमी आत्मा आहे, तुला याच्यावर विश्वास नसला तरी चालेल, परंतु ठीक आहे तो थोड्या वेळासाठी, परंतु असं समज हे तरी जाण तू क्षत्रिय आहेस आणि तुझा धर्म आहे युद्ध करणे, धार्मिक कारणासाठी युद्ध करणे हा तुझा धर्म आहे. त्याच्यामुळे तू युद्ध करणं सोडून देऊ नकोस. आपल्या जीवनात पण आपण असं नाही का फक्त भक्ती करतोय आणि आपले कामं करत नाहीये. असं नाही का मी महिनाभर माझी पॅन्टच धुतली नाही, आपलं अशी जर पॅन्ट घालून मी जप करतोय तर जप सगळीकडे भटकेल. कारण की आपण रजोगुण आणि तमोगुण आपल्या शेजारी बोलवून आणतोय आणि मन त्याच्यात जाईल, झोप येईल किंवा मन भटकेल. तर आपली जागा स्वच्छ पाहिजे, आपले कपडे स्वच्छ पाहिजे आणि आपण रोज जप केला पाहिजे छान प्रकारे. तर आपल्या जर ड्युटी आपण ठीक प्रमाणे करत नाही आहोत तर आपल्या अध्यात्मात पण आपलं चित्त ठीकपणे लागणार नाही आणि चांगली गोष्ट नाहीये. त्याच्यामुळेच आपण आपल्या ड्युटी पण करतो. तर भगवद्गीता ही फार छान समन्वय करते. कशाचा समन्वय करते? उपनिषदांचा आणि वेदांचा समन्वय करते. कशा प्रकारे, काय कॉन्फ्लिक्ट आहे याच्यामध्ये, काय वाद आहे वेदांमध्ये उपनिषदांमध्ये? शास्त्रामध्येच वाद आहे. तुम्हाला प्रश्न पडेल अरे शास्त्रामध्ये कशा प्रकारचा वाद आहे? तर वेद काय सांगतात? वेद सांगतात का मनुष्याने या जगात नैतिक मूल्यांचं पालन करायला पाहिजे, मनुष्याने या जगात सुखी राहायला पाहिजे. वेगवेगळे वेद यज्ञ अनुष्ठान करून त्यांनी भौतिक संपत्ती प्राप्त केली पाहिजे, त्यांनी स्वर्गलोकात वगैरे जायला पाहिजे यज्ञ वगैरे करून. हे सगळं कोण सांगतात? वेदा सांगतात. आणि उपनिषद काय सांगतात? अरे जीवन तर तात्पुरतं आहे, कधी पण मरू शकतोस, तू भगवंतांचं लगेच शरण घ्यायला पाहिजे, भगवानावरती ध्यान करायला पाहिजे
आणि जगाची चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. तर इथे हेच सांगतायत की जगाची चिंता कर, जगात राहा, जगात प्रॉस्पेरिटी संपत्तीला असं कार्य कर. आणि उपनिषद सांगतायत की अरे जीवन इतकं फ्रजाईल, कधी पण मिटू शकतं, तुटू शकतं, अशा प्रकारचं जीवन आहे. सो व्हाय आर यू थिंकिंग अबाउट दिस? नो, जस्ट सरेंडर ऑन टू गॉड. नो, तर हे दोन प्रकारच्या संकल्पना आहेत. तर गीता याचा समन्वय कसा करते? तर गीता सांगते कारण की जर कोणी डायरेक्टली सोडून दिलं तर काय होईल, त्याचं मन भटकत राहील तरी पण, कारण की त्याच्या मन पूर्ण प्रकारे शुद्ध झालेलं नाहीये आणि जुन्या गोष्टींकडे त्याचं मन आकर्षित होईल. आणि ही चांगली गोष्ट नाही आहे एका अध्यात्मवादासाठी. जुन्या सोडून दिलेल्या ज्या हॅबिट्स आहेत त्याच्याकडे परत अट्रॅक्ट होणे चांगली गोष्ट नाहीये. तर मी सांगत होतो का जो क्वालिफिकेशन नसताना रिनाऊन्स सगळं सोडून देतो त्याचं मन त्याला भटकून देईल. आणि जो व्यक्ती बिलकुलच विचार करत नाही का त्याला अनासक्त व्हायचंय, तो गुरफटून राहील आपल्या जीवनाच्या दैनंदिन कार्यात आणि त्याचं कधीच मुक्ती होणार नाही. हे भगवद्गीता ह्या दोन्ही गोष्टींचा फार छान समन्वय करते. भगवद्गीता काय सांगते का आतून तुम्ही पूर्णपणे डिटॅच राहा, आतून तुम्ही पूर्णपणे अनासक्त राहा आणि बाहेरून तुम्ही एकदम छान प्रकारे कार्य करा. का कुणीच तुमच्यावर संशय घेणार नाही का तुम्ही भगवंताचे भक्त आहात. इतकं चांगलं आपलं कार्य करायला पाहिजे का सगळ्यांनी अप्रिशिएट करायला पाहिजे, अरे वा किती छान कार्य केलं. परंतु आतून आपण समजतो का जे पण मी कार्य केलंय हे फक्त भगवंतांसाठी आणि भगवंतांच्या भक्तांसाठीच आहे. तर अशा प्रकारे आपण जर समजलं तर हे दोघांचं समन्वय ते होतोय. बाहेरील दृष्टिकोनातून व्यक्ती आपलं कार्य करणं सोडत नाहीये. स्थाने स्थित श्रुतिगताम तनुवांग मनोभी स्थाने स्थित श्रुतिगताम, आपल्या जागेवर राहून आपला भक्ती ग्रंथांचं श्रवण करायचंय. स्थाने स्थित श्रुतिगताम तनुवांग मनोभी, आणि आपलं मन, आपलं हृदय, आपलं शरीर याच्या मार्फत आपल्या भगवंतांना नमस्कार अर्पण करायचा आहे. स्थाने स्थित आपल्या जागेवर राहून. तर भगवद्गीता सांगते का तुम्हाला काही संन्यास घ्यायची गरज नाही, कारण की कलियुगामध्ये लोक संन्यास घेण्यासाठी पात्र नाही. एका जंगलात कोण जाणार, जंगलामध्ये फॉरेस्ट कुठे आहे. परंतु आपण जिथे आहोत तिथे राहून आपण भगवंतांची भक्ती करू शकतो आणि सगळं भगवंतांना अर्पण करू शकतो. तर भगवद्गीतेमध्ये हे 3 प्रकारचे मजले आहेत. पहिला मजला जे वेद मार्गाचं पालन करतात आणि भौतिक जगात कशी संपत्ती वाढू शकते याचा विचार करतात. दुसरे आहेत दुसऱ्या मजल्यावाले जे आत्म्याच्या स्तरावरती आहेत, आणि तिसऱ्या मजल्यावरती आहेत ज्यांनी पूर्णपणे भगवंतांचं प्रेम प्राप्त केलंय, जे पूर्णपणे भगवंतांना शरण गेले आहेत. ते तिसऱ्या मजल्यावरती आहेत, ते सगळ्यात वरती सिच्युएटेड आहेत. आणि आपला उद्देश काय आहे, आपण जे काय करतो त्याच्या मागे आपला उद्देश काय आहे याद्वारे कळतं आपण की आपण कोणत्या मजल्यावरती आहोत. तर भगवंत अर्जुनाला सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांनी काय सांगितलं, तू लढ, कशासाठी लढ, तू जर लढला नाहीस तर हे कौरव जे आहेत ते तुझ्यावरती थुकतील. तू म्हणतोयस का मी दयाच्या भावनेने युद्ध करत नाही, यांना सोडतोय, परंतु दुर्योधन आणि त्याचे जे भाऊ आहेत, जे बंधू आहेत, हे एवढे दुष्ट आहेत का काय म्हणतील ते. अर्जुनाने कंपॅशन म्हणजे करुणेच्या साठी नाही सोडलं युद्ध. कशासाठी सोडलं युद्ध, कारण की तो घाबरला की एवढे मोठे मोठे सेनानी त्याच्या समोर उभे आहे. तर कृष्ण अर्जुनाला सांगतायत का तू आता युद्ध केलं नाहीस, सोडून दिलं तर तुझे लोक अपमान करतील, तुझी बदनामी होईल. ते पूर्णपणे स्वार्थ आहे याच्यामध्ये, का माझं स्वतःचं नाव. पण ठीक आहे, भगवंत सांगतात आणि कुठेतरी ते सेलिब्रेशन होत आहे, ऍटलीस्ट स्वतःबद्दल तर तू विचार करतोय. त्याच्यावरती भगवंत सांगतायत की जे पण व्यक्ती युद्धात मारले जातात त्यांना पुण्य भेटतं. तू एकतर युद्धात मारला जा इथे आणि स्वर्गलोकात जा, की भौतिक जगात राज्य घेऊन स्वर्गलोकात जा. डेस्टिनेशन तर एकच आहे. तर का नाही डेली वेन मी सांगतोय भगवंत सांगतो अर्जुनाला का तू त्याच्यावर युद्ध कर. तू युद्ध केलं नाही, एकतर तू मेलास, तू मरशील युद्धात, तर तरी तू स्वर्गात जातील, कारण की तू तुझ्या कर्तव्यांचं पालन करतोयस. आणि तू जरी जगलास तरी या जगातलं राज्य तू धारण करशील. तर धार्मिक स्वार्थ सांगतात काही, ते स्वर्गलोकाची कॉन्सेप्ट आहे, म्हणजे काहीतरी हाय आहे, कशावर तरी आपला विश्वास ठेवावा लागेल ना, कारण की आपल्या ह्या गोष्टी दिसत तर नाही, स्वर्गलोक कोण पाहू शकतं. परंतु त्याच्यामुळे त्याला धार्मिक स्वार्थ म्हणलंय. परंतु त्याच्या मनातली भावना काय आहे का स्वर्गलोकात जाऊन मी एन्जॉय करणार आहे, जे पाहिजे ते खाईल मी. त्याला धार्मिक स्वार्थ म्हणतात. त्याच्या पुढे भगवंत अर्जुनाला म्हणतात, जर तुम्ही हे चॅप्टर पाहिलं तर भगवंत त्याला पुढे पण म्हणतात ऍक्च्युली तुला पाप लागेल जर धर्मयुद्ध केलं नाही. अर्जुन म्हणत होता का मी युद्ध केलं तर पाप लागेल. पहिल्या चॅप्टर मध्ये त्याने आर्ग्युमेंट दिलं होतं, इफ आय फाईट देन आय गेट अ सिन. पण भगवंत म्हणतात त्याला तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाची ड्युटी नाही केली तर तुला पाप लागेल, त्याच्यामुळे तुला लढणं हे श्रेयस्करच आहे.
अकीर्तिम चापी भूतानी कथयिष्यति अव्ययम. आणि भगवंत सांगतात की तुला वेगवेगळ्या प्रकारे ते वर्णन करतील, तुला फार कॉम्प्लेक्स येईल, तुला फार वाईट वाटेल, तुला हीन भावनेने ते पाहतील तू जर युद्ध सोडून गेलास तर. आणि इथे भगवंत म्हणतात का तू याच्या पण उभा राहा, याच्या पण वरती जा. कारण की तू जेव्हा स्वतःच्या भावनेने एक धार्मिक स्वार्थ झाला किंवा नॉर्मल स्वार्थ झाला, कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी तू विचार करतोय, त्याच्यामुळे काही ना काही पाप लागू शकतं त्याच्यामुळे. परंतु जर तू स्वार्थाचा विचार न करता, हे पण फार सुंदर श्लोक आहे, प्लीज गा हा श्लोक माझ्या मागे. समे कृत्वा लाभालाभो जाजो ततो युद्धायुद्धस्व नैवं पापमवाप्स्यसि. ततो युद्धायुद्धस्व नैवं पापमवाप्स्यसि. तर भगवंत म्हणताय तू धार्मिक स्वार्थ आणि स्वतःचा स्वार्थ या दोघांच्या पण वरती उठ आणि तू कर्तव्य भावनेतून आपलं कार्य कर. का तू क्षत्रिय आहेस आणि तू सुख आणि दुःख झालं किंवा लाभ आणि अलाभ काय फायदा होतो का काय फायदा होत नाहीये. कशा पण परिस्थितीत सुख दुःख लाभ लाभ जय जय काही पण होऊ दे, तू तुझं कार्य कर. आणि तू जर याचा विचार करणं सोडून देशील तर तुझ्यासाठी फायदेकर होईल. तर इथे भगवंताला अजून वरच्या स्टेपला घेऊन जातात. पहिले भगवंत म्हणतात की तुला लोक अपमान करणं नाही यासाठी युद्ध कर. त्याच्या पुढच्या स्टेपला म्हणतात की तू स्वर्ग लोकात जाऊ शकतो. आणि तिसऱ्या लोकात कर्तव्य म्हणून त्याची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते असं भगवंत म्हणतात की यू डू ऑल युअर ऍक्टिव्हिटीज ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ड्युटी. वेन यू ऍक्ट ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ड्युटी, कर्तव्याच्या भावनेने कार्य करताल तर तुम्ही कधीच पाप लागणार नाही तुम्हाला. आणि यापुढे भगवंत त्याला अजून पुढे घेऊन जातात. आपण एक स्लाइड पाहू आणि नंतर त्याच्याकडे जाऊ आपण. तर सगळ्यात पहिलं महत्वाचं हे समजणं का जे पहिला जो मजला आहे तिथे धर्म प्रधान आहे, दुसरा मजला योग प्रधान आहे. कारण की योग मार्ग पालन केल्याने आपण हळूहळू आत्मिक स्तरावरती जातो. आणि जो तिसरा मजला आहे तिथे मोक्ष आहे, ऑलरेडी लिबरेटेड, त्यांना मोक्ष प्राप्ती झाले टाईपचे लोक तिथे राहतात. आणि जे पहिलं मजला आहे त्या लोकांची मूल्य आहेत समृद्धी, मला या जीवनात समृद्धी कशी भेटेल. आणि दुसऱ्या मजल्यावरचे लोक आहेत त्यांची भौतिक त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि समता, जय पराजय किंवा सुख दुःख किंवा मान अपमान या सगळ्या गोष्टींमध्ये समता प्राप्त करणे. का मी आत्मा आहे आणि मी आत्मिक स्तरावरती राहील आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे समान दृष्टीतून पाहिजे. तर हे दुसऱ्या स्तरावरची मूल्य आहेत. आणि तिसऱ्या स्तरावरचं मूल्य आहे का भगवंतांविषयी ओढ आहे. इथे एखाद्या गोष्टी लिहिले ते भगवंतांविषयी ओढ आहे. आणि ओळख पहिल्या स्तरावरती मनुष्य स्वतःला किंवा एक व्यक्ती स्वतःला मनुष्य समजतो. दुसऱ्या स्तरावरती व्यक्ती स्वतःला मॅक्सिमम टाइम आत्मा समजतो. थोड्या फार काळासाठी त्याला विचार करावा लागेल की मी एक शरीर आहे, माझ्या शरीराच्या काही गरजा आहेत, मला अन्न खाणे महत्वाचं आहे, या सगळ्या गरजा. परंतु मी शरीर सोडून मी आत्मा पण आहे. आणि तिसऱ्या स्तरावरचा व्यक्ती त्याची ओळख असते मी भगवंतांचा प्रेमी आहे, मी भगवंतांचा दास आहे. हे 3 स्तरावरील 3 लोकांची अवस्था असते. तर भगवंत आपल्या हे तिन्ही मजले पार करू इच्छितात. आणि कशाद्वारे? या शिडीद्वारे. देयर इज अ शिडी ऑफ व्हॉट. ही शिडी आहे का स्वार्थ भावने कार्य करणे, त्याच्यावरती आहे धार्मिक स्वार्थ, त्याच्यावरती कर्तव्य भावनेने कार्य करणे, त्याच्यावरती आहे का भगवंतांच्या आनंदासाठी कार्य करणे, योग मार्ग. आणि कार्याच्या परफेक्शनला पोहोचणे, मोक्ष स्थिती, असे वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत. तर आपण कमीत कमी योग मार्गावर राहायला पाहिजे, कर्तव्य मार्गावरती. मी जे काय करतो मी कर्तव्य भावनेतून करेल आणि भगवंतांना याचे जे काही फ्रुट्स आहे भगवंतांना ऑफर करण्याचा प्रयत्न करेल. या कमीत कमी या भावनेत तरी आपण या जगात कार्य करायला पाहिजे. आणि जो अशा प्रकारे कार्य करतो त्या जीवनात काय होईल, तो जीवनात पूर्णपणे सुखी होईल. तो आत्माराम होऊन जाईल. जो मनुष्य दृढ निश्चयाने उत्साहाने कर्तव्य पार पाडतो त्याचा परिणाम होईल का तो जीवनात पूर्णपणे सुखी होईल. त्याला कधीच कोणत्या दुःखाचा सामना करावा लागणार नाही. आणि काय त्याची लक्षणं आहेत, त्याची लक्षणं आहेत का तो अमर्यादित त्याला आनंद होईल. त्याला काही लिमिटेड आनंद नाही होणार, त्याला अमर्यादित अनंत असा आनंद त्याच्या हृदयात त्याला प्रकट होईल. आणि तो कधीच दुःखी आणि सुखी. आता कोणी म्हणणार का मी तर कोणाला घाबरत नाही, तुम्ही म्हणता आत्म्याची ज्याला ओळख असते तो कोणालाच घाबरत नाही, मी पण कोणाला घाबरत नाही, तर मी आत्मा झालो का? नाही. अजून पुढची ओळख आहे का त्याची वीत राग भय क्रोधा मनमया मानुपाश्रिता. किंवा इथे पण सांगितलं आहे एक, आपण पाहूया काही श्लोक इथे.
भगवंत इथे सांगतायत जो व्यक्ती अशा प्रकारे स्थित आहे ज्याने दोन्ही ड्युटी प्रॉपरली केल्या आहेत तो आत्म्याच्या स्तरावर येतो, तो आत्माराम होतो. आणि त्याचे काय लक्षण असतात? तो जो त्रिविध तापांनाही मध्ये मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, जो आसक्ती भय क्रोध यापासून मुक्त असतो. तर कुणी कोणी म्हणू शकतं की माझ्या हृदयात काहीच भय नाहीये, परंतु फक्त भय नसणं सफिशियंट नाहीये, आसक्ती पण नसायला पाहिजे. आपण तुम्ही मॅन वर्सेस वाईल्ड जर कार्यक्रम पाहिला तर ते लोक एकदम जंगलात जाऊन शूटिंग करतात आणि त्यांच्यासोबत खेळतात अशा जंगली प्राण्यांसोबत. परंतु आपण पाहतो जो व्यक्ती कोणी म्हणेल का माझ्यात भय नाहीये, मिलिटरीचे लोक असतात त्यांच्यात पण मध्ये कधी कधी भय नसतं, परंतु आसक्ती आहे का नाही हे पण पाहणं महत्वाचं आहे. जो भौतिकवादी मनुष्य त्याला लगेच आसक्ती असते. सगळ्यात मोठी आसक्ती का स्त्री पुरुष यांच्यामधलं जे आकर्षण आहे, जो अध्यात्मवादी व्यक्ती आहे त्याच्या मनातलं आकर्षण हे फार कमी झालं असेल, परंतु जो भौतिकवादी मनुष्य आहे त्याच्या जीवनात जे स्त्री पुरुष मध्ये आकर्षण आहे ते फार जास्त असेल. परंतु जो आत्माराम व्यक्ती असतो तो आसक्ती भय आणि क्रोध यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होऊन जातो. इज नेव्हर बॉदर्ड बाय फिअर, अटॅचमेंट अँड अँगर. जो भौतिक जगता जो कोणी शुभ आणि अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभ अशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदा करत नाही तो पूर्णपणाच्या स्तरामध्ये दृढपणे स्थित झालेला असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे भगवंत उदाहरण देतात. परंतु भगवंत हे पण सांगतात कशा प्रकारे राहायला पाहिजे. भगवंत सांगतात का आत्माराम या स्थितीत राहण्यापासून आपल्याला कोण वंचित करतात? तर आपली जी इंद्रिय आहेत त्या आपल्याला वंचित करतात. तर आपल्या इंद्रिय काय करतात? भगवंत इथे सांगतात का आपले इंद्रिय आपल्या सगळ्या दिशेत घेऊन जातात आणि आपला बुद्धी वापरून बुद्धी इथे एक अनालॉजी दिली गेली आहे. ऍक्च्युली अनालॉजी म्हणजे तुलना. तर आपल्या शरीराची एक तुलना ही एक घोड्याच्या बग्गी सोबत केली गेली आहे. तर घोड्याच्या बग्गीमध्ये कोण असतं? ड्रायव्हर असतात, सॉरी घोडे असतात, एक ड्रायव्हर असेल आणि एक पॅसेंजर असेल. तर जे घोडे आहेत बग्गीचे ते 5 घोडे आपले 5 इंद्रियांचं दर्शन करवतात. तर त्यांचे ते प्रतीक आहेत. तर जर 5 घोडे जर 5 दिशेत जात असतील तर फार अवघड परिस्थिती होईल पॅसेंजरची आणि ड्रायव्हरची. परंतु जर ते सगळे एकाच दिशेने जात असतील घोडे तर ते खुश ते एका आपला जो डेस्टिनेशन आहे, जो आपला एंड पॉइंट आहे ते आरामात पोहोचू शकतो. अशा प्रकारे जर आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नसतील तर आपले सगळे इंद्रिय आपल्याला सगळ्या दिशेत घेऊन जातील. परंतु जर आपला इंद्रियांवरती आपला ताबा असेल तर नक्कीच when we are control our senses we can take the chariot any direction. जर चॅरिटर म्हणजे एक रथ चालक त्याचा जर पूर्ण ताबा असेल घोड्यांवरती तर जिथे पाहिजे तिथे तो रथ घेऊन जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला ज्या पाहिजे त्या डेस्टिनेशन त्या स्थानावरती जायचंय. त्याच्यामुळेच आपण बिकॉज वी वॉन्ट टू गो टू प्रॉपर डेस्टिनेशन सो वी शुड कंट्रोल आवर सेन्सेस. त्याच्यामुळे आपल्या सेन्सेस आपल्या इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. आपलं जे मन आहे भगवंतांविषयी भगवंतांच्या कथांमध्ये लीलांमध्ये पूर्ण प्रकारे जेवढं झालं तेवढं मग्न केलं पाहिजे. तर अशी गीतेची शिकवण आहे. तर ज्याचे 5 घोडे विखुरले गेलेले आहेत त्याची अवस्था फार अवघड आहे. तर आपले पण जर इंद्रिय आपल्या ताब्यात नाही तर आपली पण स्थिती फार फार अवघड आहे हे इथे गीता सांगते. तर चौथा पार्ट जो आहे अॅक्रोनिमचा ए फॉर आत्माराम आहे. तो जो हे दोन्ही ड्युटी प्रॉपरली फॉलो करतो तो आत्माराम स्तरावरती येतो. तर त्याचे चिन्ह काय आहेत? तर तो विचलित होत नाही, तो भगवंतांची सेवा करण्यात लागला असतो आणि तो इंद्रिय पदार्थांपासून दूर राहतो. जो इंद्रिय पदार्थांचं पालन करतो त्याचं पतन होतं हे पण गीतेत सांगितलंय. त्याचं काय होतं? त्याला राग येतो, नंतर त्याच्यामध्ये लोभ येतो. जर एखाद्या इंद्रियाद्वारे एखाद्या गोष्टीकडे आकर्षित झाला तर त्याच्याशी त्याला आसक्ती निर्माण होते. मग त्या आसक्तीमुळे जर ती गोष्ट त्याला भेटली तर त्याला आनंद होतो, परंतु अजून लोभ होतो त्याला, मला अजून भेटायला पाहिजे. आणि ती जर गोष्ट भेटली नाही तर त्याला राग येतो आणि राग आल्यानंतर त्याला त्याची बुद्धीवरती सगळा कंट्रोल येतो, निघून जातो. स्मृतिर्भंश त्याची मेमरी सगळी निघून जाते आणि त्याचं स्मरणशक्ती गेल्याने तो न विचार करता कार्य करतो, मग बुद्धी न वापरता आणि चुकीची गोष्ट करून बसतो. तर यामुळे असं सांगितलं गेलंय, भगवान म्हणतात एक सुंदर अनालॉजी दिली गेली आहे. यदा संवरते चायम कूर्मो अंगानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेतो त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. तर भगवंत ते कासवाची अनालॉजी देतात. तर तुम्ही पाहिलं असेल भारतीय मंदिरामध्ये कासव असतात. काय असतात माहितीये कोणाला? काय असतात भारतीय मंदिरामध्ये कासव?
कारण की कासव हे इंद्रिय निग्रहाचं प्रतीक आहे. कासव सांगतं का जेव्हा कासव त्याच्या जीवनात कोणी डेंजर असेल, काही भयानक परिस्थिती असेल, तर इंद्रिय सारे तो आतमध्ये खेचून घेईल. कासव तो. आणि जेव्हा त्याला सेफ एन्व्हायरमेंट भेटेल, परत आपले इंद्रिय एक्सपांड करेल. तर मंदिरातील कासव असं निर्दोष आहात का तुमची जी इंद्रिय आहेत, जे तुम्ही बांधून ठेवले होते बाहेरच्या जगात इंद्रिय भोग न करण्यासाठी, आज तुम्ही मंदिरात येऊन तुमचे इंद्रिय उघडू शकता कासवासारखे. डोळ्यांनी भगवंतांचे दर्शन घेऊ शकता, कानाने भगवंतांची कथा ऐकू शकता आणि आपल्या हाताने भगवंतांची सेवा करू शकता. आपले जे सगळे इंद्रिय आहेत ते सगळे भगवंतांच्या सेवेत आपण अर्पण करू शकता. तर कासव त्याचं प्रतीक आहे का मंदिरात आपले इंद्रिय आपल्याला उघडायचे आणि भौतिक जगात वापरताना आपल्या इंद्रियांचा आपल्याला निग्रह करायचा आहे, त्यांचा ताबा घ्यायचा आहे. त्यांना विखुरलं जाऊ द्यायचं नाही आहे, कारण की ते आपला चुकीच्या मार्गावरती लावू शकतात. तर अशा प्रकारे जो कार्य करतो तो आत्माराम सांगितला जातो, त्याला आत्माराम म्हणलं जातं. आणि शेवटचा श्लोक असा आहे, तो अशा प्रकारे जगतो त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. लिव्ह लाईक इन दिस वे एषा ब्राह्मस्थिती पार्थ. आध्यात्मिक आणि दिव्य ज्ञानाचा जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. If you're trying to follow these duties and you're trying to be detached, at the same time externally attached, internally detached, भगवंताने सगळे फळ अर्पण करतोय, आपले कार्य करतोय आपण आणि हळूहळू आत्माराम परिस्थितीवर आलो तर आपल्या जीवनाच्या शेवटी आपण भगवत धामात जाण्यास पात्र होऊ. असं इथे गीतेमध्ये सांगितलं जात आहे. तर शेवटचे 15 मिनिटं राहिलेत या सत्राचे. हे दुसरा अध्याय होता. तर आपण 4 लेटर्स वापरले, अॅक्रोनिम वापरला. गीता, जी फॉर गुरु. आपण शिकलो का कसं आपल्या जीवनात जर सफल व्हायचं आपला तर गुरुचा आश्रय घेणं कसं महत्वाचं आहे आणि कसं या जगातली शरणागतीची कॉन्सेप्ट आणि आध्यात्मिक शरणागतीची कॉन्सेप्ट कशी वेगळी आपण पाहिलं. पाकिस्ताननी भारतात शरणागती घेतली होती, परंतु त्यांच्यावरती तुतू झाली का अरे तुम्ही हारले आणि तुम्हाला सगळं शरणागत व्हावं लागलं. परंतु जो कोणी भगवंतांची शरणागती घेतो त्याच्यावर कोणी हसणार नाही, तर सगळ्यात जास्त त्याचं ग्लोरिफिकेशन, त्याची गुणगान केलं जातं. तुकाराम महाराजांनी भगवंतांची शरणागती घेतली तर आतापर्यंत तुकाराम महाराजांचं गुणगान गायलं जात आहे. ते पाहिलं. जी फॉर गुरु, तर त्याच्यामुळे गुरूंचा आश्रय घेणं महत्वाचं आहे. 4 प्रकारचे गुरु पण पाहिले आपण. त्याच्यानंतर गुरु काय आपलं पहिल्या मीटिंग मध्ये किंवा गुरु सुरुवातीला काय रिव्हील करतात, काय सांगतात ते पण पाहिलं आपण. तर काय सांगतात गुरु? आय फॉर आयडेंटिटी. सगळ्यात पहिले गुरु सांगतात का तुम्ही शरीर नाही परंतु तुम्ही आत्मा आहात आणि आत्माच्या स्तरावरती जगलं पाहिजे. तर गुरु आपल्याला शरीर नाही आणि आत्मा आहात हे जो डिफरन्स आहे आपण जो जाणतो किंवा इतकं लक्ष दिलं नाही हे क्लिअर करतात. ही टेल्स अबाउट आयडेंटिटी. आणि जेव्हा आपल्या आयडेंटिटी रिव्हील होते मग आपलं काय असतं? टी फॉर 2 ड्युटीज. 2 प्रकारच्या ड्युटी असतात. एक कंडिशनल ड्युटी या जगातल्या ड्युटीज आणि कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आपल्या आत्म्याच्या स्तरावरच्या ड्युटीज. आणि ते केल्यानंतर आपल्या ड्युटी जर ह्या प्रॉपरली केल्या आपण 2 ड्युटीज, देन वी कम टू प्लॅटफॉर्म ऑफ ए फॉर इथे काय लिहिलंय आत्माराम. तर आत्माराम म्हणजे आपण वी कम टू स्टेटस वेर वी फुल्ली सॅटिस्फाईड विथ हिम. जर जो आपले दोन्ही कार्य ठीक प्रमाणे करतो तर तो आंतरिक दृष्ट्या पूर्णपणे समाधानी होऊ शकतो आणि त्याला कायम आनंदाचा अनुभव होऊ शकतो आपल्या हृदयामध्ये. तर गीता फॉर जी फॉर गुरु, आय फॉर आयडेंटिटी, टी फॉर 2 धर्मास अँड ए फॉर आत्माराम. व्हॉट इज द रिझल्ट? दॅट यू बिकम आत्माराम. यू गो बॅक होम बॅक टू गॉड. तुम्ही भगवत धामात परत जाता. हे गीता ऐकण्याचं आणि याचं पालन करण्याचं फळ आहे. हे आपण या अध्यायातून शिकलो. हरे कृष्ण. तुमचा काही प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही आता विचारू शकता मला. यू कॅन अलाउड टू अनम्यूट देम. मला प्रश्न विचारायचा आहे काय? हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आणि खूप छान सांगितलं प्रभूजी आणि मराठीत सांगितल्यामुळे आम्हाला ते कळतं. तसं इंग्लिश भाषा आम्हाला कळत नाही आणि हिंदीमध्ये काय एवढं कळत नाही, पण मराठीमध्ये खूप सुंदर सांगितलं प्रभूजी. प्रयत्न केला. हरे कृष्ण. नाही प्रभूजी. हा दंडवत प्रणाम गुरुजी. हरे कृष्ण प्रभूजी. काय प्रश्न आहे कोणाला? हा ज्याला प्रश्न असेल ना त्यांनी कृपया आपला हात वरती करायचा झूम मध्ये. अर्जुन सॉरी विनायक संतोष हॅज क्वेश्चन. कॅन यू अनम्यूट हिम? विचारा संतोष. हरे कृष्ण प्रभू. हा विचारा प्रभूजी. प्रभूजी प्रवचन खूप छान होतं आणि तुम्ही ज्या प्रकारे श्लोकाचं जे मीटर घेतलं ना ते खूप आवडलं.
कार्पण्य दोषोपहता आणि जे खूप छान वाटलं. आणि आम्ही बेंगलुरून बोलतोय. आम्हाला थोडं मराठी सत्संग मिळाल्यामुळे थोडं चांगलं वाटतंय आणि प्रवचन एकदम छान होतं. धन्यवाद. आपण अजून एक महत्वाची कॉन्सेप्ट डिस्कस केली आपण, का गीता कसं समन्वय करते उपनिषद आणि वेदांचं. वेद सांगतात का भौतिक जगात छान राहणं फार महत्वाचं आहे, भौतिक संपत्ती महत्वाची आहे, भौतिक प्रगती महत्वाची आहे. आणि उपनिषद सांगतात का आपला संन्यास घ्यायला पाहिजे. तर संन्यास घ्यायचा आहे का भौतिक प्रगती महत्वाची आहे. तर गीता सांगते आपल्या भावनेच्या दृष्टीने बाहेरून आपलं असं राहायचंय का लोकांनी समजला पाहिजे, फार असतो. इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात तू जगाचा राजा हो. इथे जगाचं राज्य प्राप्त करण्यासाठीच हे युद्ध आहे. परंतु त्याचबरोबर आतून भगवंत सांगतात का पूर्णपणे डिटॅच राहा. आपण एक श्लोक गायला नाही ऍक्च्युली, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्तव कर्मणी. तू आपलं कार्य कर पण कार्याची फळाची अपेक्षा धरू नको. हे सगळ्यात महत्वाचा एक श्लोक राहून गेला, आपण तो गाऊ शकतो शेवटी. हा गीतेचा फार फेमस श्लोक माहिती आहे ना तुम्हाला? माहिती. हा, तर ही फार महत्वाची कॉन्सेप्ट आहे गीतेची. गीता शिकवते का आपण आतून डिटॅच व्हायचंय, बाहेरून अटॅच राहायचंय. काही काही जण काय करतात, बाहेरून पूर्णपणे डिटॅच राहतात पण आतून सगळी आसक्ती असते. किंवा बाहेरून पूर्णपणे आसक्त असतात पण आतून काहीच त्यांची डिटॅचमेंट नसते. आतून पण आसक्त असतात, बाहेरून पण आसक्त असतात. हे दोन्ही प्रॉपर हा, म्हणजे कर्मयोग आणि कर्मसन्यास या पद्धतीने असू शकते. तर कर्मसन्यास नाही करायचा. आपला कर्मयोग म्हणजे काय, आपले कर्म करायचे परंतु आतून हे फक्त भगवंतांचं स्मरण करत भगवंतांच्या आनंद प्रित्यर्थ हे सगळे कर्म करायचे. ऑल फ्रुट्स शुड बी ऑफर्ड टू गॉड. आपलं जे काय आपलं फळ भेटेल, आपला काय मान भेटेल, आपला काय धन भेटेल, आपल्याला काय ज्ञान भेटेल, हे सगळं भगवंतांच्या सेवेत अर्पण करायचं. ही शिकवण आपल्या गीतेतून भेटते का बाहेर आपला आसक्ती संपते. आसक्ती संपते का? आसक्ती संपते का? संपू शकते का आसक्ती? आसक्ती संपायची नाही, आपला रिडायरेक्ट करायची. आपल्या आसक्ती आपली भगवंतांशी जोडायची. आसक्ती कधी संपणार नाही, कारण की जीवात्म्याचं स्वरूप आहे. मग कुठे ना कुठे आपलं आसक्त व्हायचंय. आपण भगवंतांशी आसक्त होणार किंवा भौतिक पदार्थांशी आसक्त होणार. तर परम दृष्टीने वर्तते. जो पण भगवंतांशी आसक्त होतो त्याला ऑटोमॅटिकली जगातल्या ज्या खालच्या आसक्त्या असतात त्या निघून जातात. असं गीतेत सांगितलंय, याच अध्यायात सांगितलं ऍक्च्युली 2.69. परम दृष्टो वर्तते. जो रोज शिळी भाकर खातोय त्याला जर आज गरम गरम चपाती पुरी हलवा म्हणजे शिरा तुपातला शिरा सगळं आणून दिलं तर तो कालच्या शिळ्या भाकरीच त्याला आठवण राहणार नाही. त्याच प्रकारे जो आध्यात्मिक मार्गाचं पालन करतो त्याला एवढा आनंद भेटतो आध्यात्मिक मार्गात, तर ज्या चुकीच्या सवयीमध्ये जो आनंद भेटत होता त्याच्यात त्याला काही आनंद राहणार नाही. तर आसक्ती त्याच्यातली त्याची सगळी आसक्ती निघून जाईल, कारण की त्यांनी त्याची आसक्ती आता भगवंतांशी जोडली गेली आहे. हा, आता माझा प्रश्न असा आहे गुरुजी, इथे आता सांगितलं ना की कृष्णाने की तू मार त्यांना, की त्यांना ते मरणार नाहीत ऍक्च्युली, त्यांचं शरीर संपणार आहे, म्हणजे ते आत्माच आहेत, म्हणजे त्यांना नवीन शरीर मिळणार आहे. त्याच्यामुळे तू त्यांना मारू शकतोस असं. तर मग नवीन शरीर मिळणार आहे तर मग पुन्हा पुनर्जन्म माणसाचा होईल का त्यांचा? मानव शरीर त्यांना तर नो, कारण की युद्धभूमीत ते मारले जात आहे, धार्मिक युद्धात मारले जात आहे, तर त्यांना हेवनली प्लॅनेट्स म्हणजे त्यांना स्वर्गलोकात स्थान मिळेल असं भगवंत सांगतो. तिने वेगळं विचारलं, तो याचा विचार सांगतो. ते जे कौरव आहे त्यांना मिळेल का बॉस? त्यांना पण कौरवांना पण मारले जाणार आहे ना, ते समोरचे कौरव सगळे मारले जाणार आहे. हा, त्यांना पण स्वर्ग भेटेल, कारण की अर्जुनाच्या हातून ते मारले जात आहेत. ऍक्च्युली त्यांना तर भागवत सांगतं का, आपण तो श्लोक गायला ना, भागवत सांगतं का बिकॉज पार्थास्त्र पूता कृष्णाच्या समोर मारले गेले ते नेत्रे पिबंतो नयना विरामम पार्थास्त्र पूता पदमव्यंतात. मरताना ते अर्जुनाच्या बाणांनी त्यांचं शुद्धीकरण झालं आणि मरताना ते भगवंतांचं स्मरण करत होते, भगवंतांचं सुंदर रूप पाहत होते, तर सगळे वैकुंठात त्यांचं मुक्ती झाली असं सांगितलं जातं. अच्छा, पण मग ते सगळ्यांना माणसाचा जन्म मिळणार का? कारण काही ठिकाणी पुढे पण म्हटलेलं आहे असं, किंवा आपण ऐकतो सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये की 84 लाख जन्म भेटतात. त्यांना देवतांचं शरीर भेटणार ना, त्यांना भगवंत सांगतात इथे का ते देवताचे शरीर जाणार, त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होणार. देवतांसारखं शरीर त्यांना प्राप्त होणार, तिथून स्वर्गलोकम शीले पुण्य मर्त्यलोकम विशंती, तिथून जेव्हा पतन होणार त्यांना परत मनुष्याचं जीवन भेटणार, त्यांना इव्हन कौरवांना पण. अच्छा, पतन झाल्यावर मनुष्याचं जन्म. हो.
मी समाज उपयोगी कार्य करताना सांसारिक कर्तव्यात कसूर करत आहे. मी समाज उपयोगी कर्तव्य करावे का सांसारिक? अच्छा, फार महत्वाचा प्रश्न आहे हा. सांसारिक कर्तव्य आणि समाज उपयोगी कर्तव्य याचा समन्वय कसा करायचा आहे? तर जेवढं होईल तेवढं आपल्या घरचं पण लक्ष देणं महत्वाचं आहे, कारण की तिथे जर स्ट्रॉंग असेल आपली साईड तर बाहेर पण आपण फार छान कार्य करू शकतो. त्याच्यामुळे घराकडे फार वेळ करता दुर्लक्ष देऊ शकत नाही आपण. परंतु त्याचबरोबर आपण घरचे कर्तव्य करताना असं नाही का गृहमेधी म्हणजे पूर्ण स्वतःच्या घरातच त्याची बुद्धी आहे, नाही. तर मी समाजासाठी पण भगवंतांसाठी पण कसं कार्य करू शकतो हे पण विचार करणं फार महत्वाचं आहे. तो दोन्ही पण महत्वाचं आहे माझं असं म्हणणं आहे. 2 ड्युटीज, स्पिरिच्युअल ड्युटी, कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आणि कंडिशनल ड्युटी. दोन्ही पण ड्युटीज महत्वाच्या आहेत. आणि कसं बॅलन्स करायचं आता ते पर्टिक्युलर गायडन्स ऍक्च्युली ना, तुम्ही कधी पर्सनली विचारू शकता आणि आपण पर्सनली डिस्कस करू शकतो का कसं बॅलन्स करायचंय दोन्ही पण. अजून कोणाला काही प्रश्न आहे? विनायक प्रो प्लीज अलाउ देम. वैशाली जी, वनिता तुम्हाला विचारायचं आहे का? हरे कृष्ण. हा विचारा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही आता सांगितलं की म्हणजे भगवंत सांगतात की भौतिक गोष्टींमध्ये आसक्ती पण नाही ठेवली पाहिजे आणि आपले कर्म पण केले पाहिजे. तर कधी कधी असं होतं की आपण ऑफिसमध्ये असतो, तर कधी कधी आपले कलिग्स असतात किंवा काय असतं, तर त्यांना म्हणजे चांगले काहीतरी रिवॉर्ड किंवा असं काही मिळतं आणि कधी आपल्याला मिळत नाही. तर म्हणजे आपली अशी एक हे असते ना की म्हणजे आपल्याला दुःख होतं किंवा काय होतं. तर भगवंतांनी जे हे सांगितलेलं आहे ते इतकं सोपं आहे का? म्हणजे या सगळ्या गोष्टींची अटॅचमेंट ठेवू नये आणि आपलं कर्तव्य करत राहावं किंवा आसक्ती. तर प्लीज ह्याच्यासाठी, आणि जर नसेल तर मग ते हाऊ टू म्हणजे कसं केलं पाहिजे हे एक दुकानात जर सेल्समन असतो ना, सेल्समन, तर दुकानात त्याला फिक्स पगार असतो, त्याला महिन्याचे 15,000 भेटतात समजा त्याला. मग त्याला दिवसाचा लाखो रुपयाचा व्यवहार झाला काय आणि एखाद दिवशी कुणी दुकानात आलं नाही काय, त्याला काय फरक पडत नाही त्या सेल्समनला. त्याचं काय आहे, त्याला त्याची वरची सॅलरी त्याला भेटत राहते. तो आपलं कार्य करत होतो पण त्याला आसक्त नसतो. तो आपलं कार्य होतो, कपडे काढून दाखवेल, तर घडी घालेल, ठेवेल, दुकान साफ करेल. परंतु त्याचा किती धंदा झाला, कमी धंदा झाला का जास्त धंदा झाला, त्याला दुःख होणार नाही एवढं, कारण की त्याचा पगार त्याला वरतून भेटतोय. तर अशाच प्रकारे आपण जो भगवंतांची आसक्ती जोडतो तर आध्यात्मिक जीवनात एवढा आनंद भेटतो आपला का आपण आपले कार्य करत राहतो. परंतु त्यात काय आलं नाही आलं का, तो आपल्या आनंदाचा स्रोत नाहीये. आपल्या आनंदाचा स्रोत आपला काय ठेवायचा आहे, आपलं हरिभजन आहे, हरिभक्तांची जी संगती आहे, जी भक्तिमय कार्य आहे, हा आपला आनंदाचा स्रोत ठेवायचा, हा आपला पगार आहे महिन्याचा. आणि भौतिक जीवनात काही गोष्टी झाल्या किंवा नाही झाल्या, आपलं कार्य करत राहायचं आपला. तर आपल्याला वरतून जर आपला आध्यात्मिक आनंद होत आहे तर या गोष्टीने एवढा फरक पडणार नाही. परंतु जर आपण भगवंतांशी जोडले गेलेलो नाही होत तर छोट्या छोट्या गोष्टींनी आपला फार दुःख होईल मग. आणि त्याच्यामुळे आपलं मन विचलित होऊ शकतं. त्याच्यामुळे बरं, ठीक कळलं ना प्रश्नाचं उत्तर? हो 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 प्रभू. तर आपला आध्यात्मिक आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा, आपले कार्य आपला फार परफेक्टली करायचे, अशा प्रकारे करायचे का आपल्याला जिंकायचंय. कारण की जेव्हा आध्यात्मिक व्यक्ती या जगात राहतो तर किती परफेक्टली कार्य करू शकतो, कारण की लोक त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेणार आहे. त्याला स्वतः एक्झाम्पल सेट करायचं का पहा, भक्त असून पण किती छान त्यांचं कार्य आहे, ऑफिसमध्ये किती छान कार्य करतात ते. तर भक्त आपल्या भौतिक कर्तव्यात कधीच कसूर करत नाही, कारण की बाकी लोक त्याच्यापासून उदाहरण घेत असतात. परंतु त्याचबरोबर आतून ते पूर्ण भगवंतांवरती आश्रित असतात. त्यांना या जगात काय झालं, आपले कार्य करून पण एवढी डिटॅचमेंट असते का नाही झालं तरी चालेल, काय फरक पडत नाही, मी माझे कर्तव्य केले, बाकी तू फळाची इच्छा करू नकोस. आपला तो श्लोक गायचा होता ना, फार सुंदर श्लोक आहे, तो आपण गाऊनच टाकू एकदा. गुरुजी, कर्तव्य म्हणजे करता येत नाहीत म्हणून की काय, ही जंगलात जी जातात निघून सगळी, तर ती म्हणजे भक्त तर नाही म्हणता येणार त्यांना, काय म्हणता येईल ते नाही सांगता येते. पण मग काय म्हणजे हे जे आपलं जो कर्तव्य सोडून जे जातात निघून, नाही तर अशी म्हणजे काय ह्यांना काय कर्तव्य पालन करता येत नाही म्हणून जातात
किंवा मग ते कर्तव्यात अपूर्णच राहतात ना स्वतः. तर मग ते काय कसं काय प्रल्हाद consider महाराज करायचं? प्रल्हाद महाराज जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात का प्राणायण देव मनुष्या नो एक मिनिट मी तो श्लोक उघडतोय फार सुंदर श्लोक आहे हा. प्राणायण देव मुनया सुमुक्ती कामा मौनम चरंती विजने न परार्थ निष्ठा. ते काय करतात व्यक्ती प्राणायण देव मनुष्या सुमुक्ती कामा स्वतःच्या मुक्तीसाठी ते जंगलात जातात परंतु मौनम चरंती विजने न परार्थ निष्ठा स्वतः ते मौन वगैरे धारण करतील परंतु त्यांना दुसऱ्यांच्या उद्धारासाठी काहीच त्यांना इच्छा नाहीये. दे आर नॉट ऍक्टिंग फॉर अदर्स बेनिफिट ऍट ऑल. तर अशा व्यक्तींना मी पालन करत नाही अशा व्यक्तींना फार महान समजत नाही असं कोण म्हणतात प्रल्हाद महाराज म्हणतात तिथे. चुकून हे उघडलं ऍक्च्युली. हरे कृष्ण प्रभूजी. एक मिनिट या प्रश्नाचं एक उत्तर देतो तुम्ही पटकन. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत मी प्रणाम. वनिता हरडे ठाण्यावरून. गुरुजी, आपण जेव्हा हे कथा ऐकत असतो, भागवतम ऐकत असतो, भगवद्गीता ऐकत असतो, अशा वेळी आपण चॅन्टिंग करू शकतो का, जप करू शकतो का आपण? आयडियली नाही करायला पाहिजे कारण की आपलं लक्ष दोन्हीकडे विचलित होतं ना मग इकडे पण नाही तिकडे पण नाही असं पण होऊ शकतं. हा. माझा अजून एक प्रश्न आहे. आपले जे गुरु आहे त्या गुरूंचा वाढदिवस असेल तर त्यांना आपण काय भेट देऊ शकतो? आपण सगळ्यात महत्वाचे गुरुची सगळ्यात मोठी भेट आहे का आपण भगवंतांचं जेवढं आश्रय वाढू शकतो त्यांचं जे आज्ञांचं पालन करणे. गुरु म्हणत असतील का तुम्ही जप करा, गुरु म्हणत असतील तुम्ही भगवंताची शरण घ्या, गुरु म्हणत असतील तुम्ही आपल्या जीवनात काही नियमांचं पालन करा, तर गुरुची आज्ञा पालन करणे ही सगळ्यात मोठी भेट आहे गुरूंसाठी. आणि मग त्याच्यावरती आपण छोटी मोठी काहीतरी भेट तर देऊ शकतो. काही कुठली त्याला भेट कपडे द्यायचे किंवा काही पण आपलं तुम्ही आर्थिक देणगी द्यायची आहे. ही सगळी सगळ्यात महत्वाची गुरूंना भेट आहे की आपलं जीवन त्यांच्या आज्ञांना समर्पित करणे. पूर्ण जीवनच आपलं ऍक्च्युली भेट म्हणून त्यांच्या आज्ञांचं पालन करण्यात व्यक्त करणे. जसं शिल प्रभुपादांनी केलं का आपलं जीवन पूर्ण त्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं आज्ञांचं पालन करण्यासाठी खर्च केलं. ही सगळ्यात मोठी भेट आहे गुरूंसाठी. आणि इथे हा सुंदर श्लोक आहे. इथे म्हणतात का प्राण देव मुने सुमुक्ती कामा मौनम चरंती विजने न परार्थ निष्ठा नैतान व्या कृपणा विमुक्षेको नान्यम तोतस्थ शरणम भ्रमतो न भुष्ये. काही काही जण जंगलात निघून जातात परंतु त्यांना दुसऱ्यांचा उद्धार करण्याची इच्छा नसते. परंतु माझ्यासाठी मी असं एकटा जगू इच्छित, मी इथे राहून सगळ्या लोकांचा उद्धार करू इच्छितो असं प्रल्हाद महाराज सांगतात. कारण की मी जाणतो का तुमच्याशिवाय दुसरे कोणी शेल्टर नो, तुमच्याशिवाय दुसरे कोणी आश्रय घेण्यायोग्य नाही आहेत. तर जे जंगलात जातात ऍक्च्युली ते मागच्या युगात वगैरे असेल ते ध्यान वगैरे पद्धती होती परंतु कलियुगात पद्धती हरिनाम संकीर्तन करणे आणि सोसायटीत राहून आपण भगवंतांच्या नामाचं नामस्मरण नाम संकीर्तन करू शकतो, हे गाऊ शकतो. आणि हे श्लोक पण फार छान आहे. श्लोक गाऊया आपण एकदा. फलेषु कदाचन कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्तव कर्मणि मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्तव कर्मणि. कर्म करण्यास तुझा अधिकार आहे परंतु तुझ्या फळावरती तुझा अधिकार नाहीये. तर जसं माताजीने विचार आपले कार्य आपलं एकदम परफेक्टली करायचे आपल्या घरात आपल्या ऑफिसमध्ये, परंतु ते फळ सगळे भगवंतांना अर्पण का आपल्या फळावरती अधिकार नाहीये. परंतु फळावरती अधिकार नाही आपल्या मनात काय भावना येऊ शकते काय मी कशाला करू मग आपलं फळ घ्यायचे नाही तर जाऊ द्या कशाला करायचं नाही. मा कर्म फल हे तर गुणवा ते संगोस्तव कर्मणी. तू तुझ्या कर्म तू कारणीभूत आहेस असं कधी समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. कर्तव्य न करण्यामध्ये आसक्त होऊ नकोस. तू कर्तव्य करण्यामध्ये आसक्त हो. तुझे कर्तव्य कर तू आसक्त कर. कर्म करत राहा पण फळाची कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा करू नको असं. फळाची पण अपेक्षा करा पण फळाची अपेक्षा काय करायची फळ काय भगवंतांना अर्पण करा. आता आपण फळ जर लक्षात ठेवलं नाही मला समजा इथून मुंबईला जायचंय जर माझं फळ म्हणजे माझं डेस्टिनेशन मला माहित नसलं तर कुठं जायचंय कसं जायचं कळणार नाही. तर आपलं फळ पण त्याच्या डोक्यात असतं का ठीक आहे मला हे प्राप्त करायचंय परंतु हे प्राप्त कशासाठी करायचंय हे भगवंतांसाठी करायचंय. हे फळ माझं नाहीये आणि मी पण पूर्ण माझं जरी फळाची मनात काही इच्छा असेल ठीक आहे फळ हे प्राप्त व्हायला पाहिजे भगवंतांसाठी परंतु मी कारणीभूत नाही फळ प्राप्त करण्यासाठी. मी माझे कर्तव्य करू शकतो. शेवटी भगवंतांची इच्छा असली आणि बाकी सगळ्या गोष्टी जर फेवरेबल असल्या अनुकूल असले तर फळ भेटू शकतं. तर 100% आपण पण आपल्या फळाला कारणीभूत नाहीये. इथे पण भगवंत दुसऱ्या लाईन काय सांगतायत पण कर्म फळांवर तुझा अधिकार नाही. आणि तिसऱ्या लाईन सांगतात तुझ्या कर्मफळास तू कारणीभूत आहेस असं कधी समजू नकोस. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत असं कधी समजलं नाही पाहिजे. तर भक्ताच्या मनात एक गोल असू शकतो एक फळ त्याच्या डोक्यात असू शकतं का मला चला एवढ्या या वर्षात मला एवढे रुपये कमवायचे परंतु हे कशासाठी
भगवंतांची सेवा करण्यासाठी. तर प्लॅनिंग त्याच्यावरतीच होईल ना. जर आपलं फळ काय असेल ते थोडंसं आपल्या मनात असेल तर आपण तशा प्रकारे प्लॅन करू, पण ते प्लॅनिंग आपलं हायर रिझन. म्हणूनच अर्जुन विचारतो. बरोबर. ओके. हरे हरे गुरुजी. अजून कोणीतरी विचारत, कोणाला विचारायचं? शेवटचा एखादा प्रश्न घेऊ आपण. हरे कृष्ण प्रभूजी. विचारा. हरे कृष्ण. प्रभूजी, मला वाटतं ज्यांनी कोणी परमेश्वराला त्या युद्धामध्ये बघितलंय किंवा प्रत्यक्ष जे बघितलंय महाभारताच्या ह्याच्यामध्ये, ते सगळेच पुण्यवान होते. कारण काय, प्रभूशी संगत मिळणं हे खूपच मोठं आहे. त्यामुळे ते सगळेच तसे पुण्यधामालाच जाणार होते, प्रभूकडेच जाणार होते. फक्त मला वाटतं हे मरणं जे आहे म्हणजे शरीर सोडणं हे निमित्त होतं, आणि ज्याचं निमित्त प्रभूंनी अर्जुनाला निवडलं की त्याच्या हाती हो, असं म्हणजे मला मी चुकत पण असेल. ऍक्च्युली जोपर्यंत भगवंतांविषयी आसक्ती नाही ना, ऍक्च्युली त्यांची मुक्ती होते ना असुरांची, ते भगवत धामात जात नाही, ते ब्रह्मज्योतीत जातात. ते भगवत धामात ज्यांना भगवंताविषयी प्रेम आहे ना तेच जाऊ शकतात. फक्त भगवंतांना पाहिलं नाही असं नाहीये, कारण की दुर्योधनाने पण भगवंतांना पाहिलं होतं, रावणाने पण भगवंतांना पाहिलं होतं, परंतु त्यांच्या मनात काही द्वेष भावना झाली, त्यांच्या मनात प्रेम भावना नाही आली त्यांच्या मनात. तर त्यांची जी मुक्ती होते असुरांची, ती मुक्ती होते, ती जी मुक्ती असते ती सायुज्य मुक्ती होते. ते भगवंतांचा जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये ते मर्ज होतात, त्याच्यामध्ये ते मिसळले जातात. तर अशा प्रकारची मुक्ती त्यांची होते. त्यांना भगवत धाम नाही भेटत ऍक्च्युली. पण प्रभूजी, हे करता करविता सर्व भगवंतच आहे. तो आपल्याला ऑप्शन देतो की काय निवडायचं. मग ते आपण म्हणजे भौतिक जगतामध्ये अडकल्यामुळे आपण ते चुकीचे कधी कधी निर्णय घेतो आणि चुकीच्या मार्गी जातो. त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करायचं? आपले मार्ग आपणच चुकीचे निवडतो ना, त्याच्यामुळे आपण गायडन्स घेतलं पाहिजे, गुरुचे शरण घेतले पाहिजे, त्याच्यामुळे आपले मार्ग चुकणार नाही. आपण पहिलेच पाहिलं ना ते सुरुवातीला, आपण गुरूंची शरण घेतली पाहिजे आणि आपण आध्यात्मिक ज्ञान ऐकलं पाहिजे, गीता भागवताचा अभ्यास केला पाहिजे. तर आपले निर्णय चुकीचे होणार नाही. असं नाही की भगवंत आपले निर्णय स्वतः भगवंत आपल्यासाठी निर्णय घेत, आपले निर्णय आपलाच घ्यायचे. अर्जुनाला स्वतःची फाईट स्वतःच करावी लागली, भगवंतावर ताकद होते, शेवटी अर्जुनालाच युद्ध करायचं होतं. भगवंतांनी गाईड केलं त्याला. आपल्या जीवनात आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. असं नाही का भगवंत आपल्यासाठी युद्ध करतील, नाही. आपल्या जीवनातले प्रश्न आपलाच मिटवायचे, परंतु भगवंतांकडून गायडन्स घ्यायचा आपल्याला, भगवंतांच्या भक्तांकडून गायडन्स घ्यायचा आणि सदैव भगवंतांचं स्मरण करायचंय. मला म्हणून स्वर युद्धच, माझं तू स्मरण कर आणि युद्ध कर, अशी शिकवण भगवंतांनी अर्जुनाला दिली. दोन्ही पण महत्वाचं आहे. तर आपलं कार्य पण महत्वाचं आहे आणि भगवंताचं स्मरण पण महत्वाचं आहे. ठीक आहे श्रीकांतजी? हो प्रभूजी, हो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे खूप कृष्ण. चांगल्या प्रकारे सांगितलं तुम्ही. निलेश जे विचारत आहेत, आज आपण पाहिले अर्जुन शरणागती घेतात, आपण पण शरणागती घेण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु माया एवढी प्रबळ आहे, कधी कधी मनात द्विधा परिस्थिती तयार होते, आपली चेतना लगेच बदलत नाही, भौतिक स्तरावरती आपण राहतो. शरीर आपण मग कसं शरण जाऊ शकतो? शरणागती एक प्रोसेस आहे आणि आपण प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. तर सुरुवातीला आपलं मन नसताना पण कार्य करतो आणि हळूहळू मन पण त्याच्यामध्ये लागू शकतं. तर जेव्हा सुरुवातीची भक्ती करतो त्याला साधना भक्ती म्हणलं जातं. तर त्या भक्तीमध्ये असं नाही की आपलं पूर्ण मन जप करण्यामध्ये लागतं किंवा लेक्चर ऐकण्यास आपला फार आवडतं, का दर रविवारी आपलं हे ऐकण्यास, एखादा मूवी पण असेल याच वेळेला आणि आपलं वाटेल अरे एवढा छान मूवी, मी लेक्चरला का जाऊ? परंतु आपण बुद्धीला समजतो की हे माझ्यासाठी चांगलं आहे, हे माझ्या आत्म्यासाठी, माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी चांगलं आहे. आणि बुद्धीचा वापर करून आपण फोर्स करतो स्वतःला कधी कधी मनाला, का नाही हे तू करायचंय, तू जप करायचंय, हे प्रोग्राम अटेंड करायचंय. तर शरणागती पण सुरुवातीला आपण बुद्धीचा वापर करून करतो, का नाही हे चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे करतो. आणि मग हळूहळू ते करून आपला जो त्याच्यात मधून जो आनंद भेटतो त्यातून आपलं मन पण कन्व्हिन्स करू शकतो आणि शेवटी मनच मग सांगेल का चला आपण शरणागती घेऊ भक्तांची, भगवंतांची. तर त्याला वेळ लागतो कधी कधी आणि बऱ्याच वेळेसाठी आपलं मेकॅनिकल पण करावं लागू शकतं, पण ठीक आहे, जेवढा वेळ तेवढा आपण ऍटलीस्ट बरोबर मार्गाला हवंय, आपलं भाग्य आहे. हरे कृष्ण. विचारा. प्रभूजी, संगत याच्यामध्ये फार महत्वाची आहे. बरोबर आहे, संगत फार महत्वाची आहे. आपण जैसा संग वैसा रंग. तर संगत फार महत्वाची. व्हॉट एव्हर असोसिएशन वी कीप, दॅट काइंड ऑफ डिझायर्स वी गेट. सो वी शुड ट्राय टू कीप अ स्पिरिच्युअल असोसिएशन. सो विल गेट स्पिरिच्युअल डिझायर्स. असं सांगितलं गेलं का जो एकदा सिगरेट पितो, काल सांगितलं नाही,
त्याचा मित्र एखाद्याचा मित्र सिगरेट पित असेल तर तो सिगरेट पिण्याची शक्यता 11 पटीने वाढते, असं सर्व आहे. तर जशा प्रकारची आपली संगत असेल त्या प्रकारची इच्छा आपल्याला येतील. असं सांगितलं का, तर तू सांग मला तुझे 5 मित्र कोण आहे, मी सांगू शकतो तू कोणत्या प्रकारचा व्यक्ती आहे. जे 5 प्रकार जे मित्र ठेवतो आपण त्यांचा ऍव्हरेज आपण असतो मोस्टली. हरे कृष्ण. तर आपण आता इथे विराम देऊया. फार फार धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता महाग्रंथ की जय. इथं आहे हरी हरी बोल. तर पुढच्या आठवड्यात आपण परत भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद. हरी बोल.